आपला समाजच असा बनलेला आहे, आत्ताचा नाही आधीपासूनच असा आहे, की महिलांनी जास्त उडू नये. घरात राहावं आणि बरोबर. घर सांभाळावं. मला असं काहीतरी करायचं, की ज्याच्यामध्ये माझ्या घरातल्या लोकांना पण माझा प्राउड फील होईल आणि मी समाजासाठी पण काहीतरी करू शकेल आणि त्याच्यामुळे मला घराच्या बाहेर जायला पण चालेल. 10वी मध्ये नापास झाले. अशा वेळेस ना आपले सो कॉल्ड नातेवाईक जे असतात ना, ते फार आपल्यावरती प्रेम उतू जातं त्यांची त्यांचं. सगळ्यात जास्त काळजी त्यांना असते. त्यांना असते. तेव्हा जेव्हा आपली एक लायकी दाखवली जाते ना घरामध्ये, की नाही तू सायन्ससाठी नाही बनलेली, तू कॉमर्ससाठी किंवा आर्ट्ससाठी बनली. म्हणलं आय विल प्रूव्ह मायसेल्फ. मुलगी मुंबईला गेली म्हणजे वाया गेली असा सीन आमच्या घरात झाला होता. तसंच वाडिया पुण्यामध्ये होतं. पण वाडियाला जाऊ द्यायचं न कारण होतं, की तिथे हाय मुली असतात. हाय मुलींचं वारं लागेल. आयुष्यातली पहिली उडी उत्तर ध्रुवावरती करायचं ठरलं. मला उत्तर ध्रुवावरती आयुष्यातली पहिली उडी मारायची आहे. पप्पा माझे पप्पा म्हणले म्हणजे पहिली उडी उत्तर ध्रुवावरती. म्हणजे माहितीये का उत्तर ध्रुव कुठे? म्हणलं नाही माहिती. जेव्हा कॉलेजमधल्या टीचर्सला कळलं की उत्तर ध्रुवावरती कुठल्याही ट्रेनिंग न घेता उडी मारणार आहे. माझा खोडरबर जरी पडला तरी टीचर अरे बघ तुझे खोडरबर सुद्धा उडी मारते. पेन पण पडला की पेन पण उडी मारतोय. तेव्हा मला 4 विमानं बदलून उत्तर ध्रुवावर जायचं होतं. बरोबर. विमान बदलायचं कसं काहीच माहिती नव्हतं. ते म्हणले पॅराशूट माहिती ना कसं असतं? म्हणलं नाही माहिती. तोपर्यंत माहित नव्हतं काहीच. नाही पॅराशूटच माहित नव्हतं ना मला. तर पॅराशूट बघितलेलंच नव्हतं ना. तिथे गेल्यावरती मला रशियन लोकांनी सांगितलं, की आता वेदर अजूनही खराब आहे. सो वी हॅव टू गो बॅक. म्हणलं ओके. परत जाऊयात, परत येऊयात. मग परत मी उत्तर ध्रुवावरनं वापस लाँग इयरवेनला आलो आणि ते म्हणले, की नाही तुम्ही जेवढे पैसे पे केले त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला उत्तर ध्रुवावरती घेऊन गेलो होतो. पण वेदर खराब होतं, तुमची उडी नाही झाली, यू हॅव टू गो बॅक. तुम्हाला परत भारतात निघून जावं लागेल. म्हटलं मी नाही जाणार. म्हणलं मी पक्की भारतीय म्हणलं मी. म्हणलं मी इथे आहे, मी आलीये उडी मारूनच जाणार म्हणलं. जे करायचं ते कर. जिथून मला उडी मारायची होती तिथे -40 डिग्री टेम्परेचर होतं. -40 मध्ये उडी मारायची होती. ते म्हणलं हे तुझ्यासाठी फार हाय एक्स्ट्रीम टेम्परेचर आहे मायनसमधलं. तर मी 2400 फुटावरनं आयुष्यातली पहिली पॅराशूट जंप केली. वरती बघितलं आणि वरती बघितल्यावर कळालं माझं पॅराशूटच फाटलेलं होतं. उत्तर ध्रुवावरती कुठलीही ट्रेनिंग न घेता 2400 फुटावरनं केली आणि जगातली पहिली महिला बनले असं ट्रेनिंग न घेता उडी मारणारे. झालं ना उत्तर ध्रुव, आता लग्नाचा विषय. अरे म्हणलं खातिर थोडी ती इज्जत द्या. मी एवढी अचीव्हमेंट करून त्याचं कौतुक करणारं कोणीच नव्हतं आणि जगातली पहिली महिला बनले जिने दक्षिण ध्रुवावरती कुठलंही ट्रेनिंग न घेता AFF जंप केलेली लेव्हल 1. मला लग्न हवेत करायचंय. हवेत लग्न करणारच असेल तर म्हणलं सांगा. 2011 मध्ये मला सरप्रायझिंगली कॉल आला, की तुमचं नाव पद्मश्री पुरस्कारासाठी फायनल झालंय. तुम्ही तो पुरस्कार स्वीकारणार का? एक नॅशनल रेकॉर्ड करायचं असं ठरवलं. आता टोटल 26 नॅशनल रेकॉर्ड आहेत. 8 वर्ल्ड रेकॉर्ड आणि 4 एशिया रेकॉर्ड आहेत. साडी घालून उडी मारली जस्ट टू डेडिकेट दिस जम्प टू ऑल इंडियन वुमन की व्हॉट इंडियन वुमन कॅन डू. साडी घालून सुद्धा उडी मारू शकतो आपण. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की नवदुर्गा महाराष्ट्राची ही आपण दरवर्षी सिरीज चालवत असतो. वास्तव कट्टा आणि आरंभ फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ही सिरीज चालू असते. वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना आपण बोलवत असतो. आजच्या एपिसोडमध्ये एक स्पेशल गेस्ट आहेत. आपण पाहतो की विशेषतः मुलींना 7च्या आत घरात हे वाक्य नेहमी बोललं जातं. मुलींनी 7च्या आत घरात गेलं पाहिजे. परंतु 7 समुद्रापार जाऊन आपल्या भारत देशाचं नावलौकिक वाढवणाऱ्या शीतल महाजन मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. नमस्ते सर, थँक्यू सो मच. खरं तर आता मॅडम विषय सांगायचं झालं तर तुम्हाला माहिती की मी बऱ्याच वेळा हातामध्ये कागद नसतो, पण आज मोबाईल घ्यावा लागतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅडम पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्याचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देखील मिळालेला आहे. मॅडम ह्या स्काय ड्रायव्हर आहेत. आता तुम्हाला वाटत असेल की आपण पाहतो की मॅडम आम्ही विशेषतः काय पाहतो, आकाशामध्ये कोणतरी ते पॅराशूट घेऊन चाललेलं असतं. आम्हाला वाटतं स्काय ड्रायव्हर म्हणजे तेच आहे. म्हणजे कुठेतरी एखाद्या उंच ठिकाणावर उडी मारतात, ते हातात दोरी असते, ते उतरतात आणि हे बऱ्यापैकी पर्यटनाच्या ठिकाणी आम्ही पाहतो. मॅडम ज्या मी म्हटलं की स्काय ड्रायव्हर, तर त्या विमानामधून उडी मारतात. आजपर्यंत त्यांनी दोन्ही ध्रुव, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव आणि माउंट एव्हरेस्ट याच्यावरून त्यांनी जंप केलेले आहे. 7ही खंड आपल्याला माहिती आहेत की जगामध्ये 7 खंड आहेत. त्या 7ही खंडावरती जाऊन त्यांनी पॅराशूट जंप केलेले आहे. मॅडमला आता भरपूर पुरस्कार आहेत. मॅडम मी थोडेसे वाचून दाखवतो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे एक विशेष गोष्ट असते की पहिली गोष्ट कोण करते, हे पहिलं कोण आहे.
म्हणजे चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार कोण. हो. तसं आपण जर पाहिलं तर या तीनही ध्रुवांवरती उडी मारणाऱ्या किंवा जम्प करणाऱ्या मॅडम शीतल मॅडम पहिल्या भारतीय महिला आहेत. त्याच्यानंतर 7 खंडांवरती जम्प करणाऱ्या तुम्ही पहिल्या महिला आहात. हॉट एअर बलूनमधून सर्वोच्च उंचीवरून पॅराशूटमधून तुम्ही उडी मारणाऱ्या तुम्ही पहिल्या महिला आहात, भारतीय महिला आहात. त्याच्यानंतर पहिल्या भारतीय महिला स्कायडायव्हिंग प्रशिक्षक देखील हो, तुम्हीच आहात. instructor. त्याच्यानंतर मला वाटतं 75वे स्काय डायव्हिंग फॉर्मेशनमध्ये भारताचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला तुम्ही आहात. हॅलो जम्प काय असतं हे विचारून घेतो मी तुम्हाला नंतर, परंतु हॅलो जम्पमधून उडी मारणाऱ्या तुम्ही पहिल्या महिला आहात. 2022 मध्ये पॅरामोटरमधून 5000 फूट उंचीवरून स्काय डायव्हिंग सूटवरती LED लावून उडी मारणाऱ्या देखील तुम्ही पहिल्या महिला आहात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे एक आकर्षण असतं साडी. साडी नेसून जम्प करणाऱ्या देखील मॅडम ह्या पहिल्या भारतीय महिला आहेत. त्याच्यानंतर म्हणजे मला वाटतं तुम्ही LED लाईट लावून जी जम्प केली त्या आशिया खंडातल्या तुम्ही पहिला महिला. राईट. खूप काही गोष्टी आहेत, खूप पुरस्कार देखील तुम्हाला मिळालेले आहेत. बरेच पुरस्कार तुमच्याकडून जाणून घ्यायचे आणि याच्यातच अर्धा वेळ निघून जाईल. मॅडम खरं तर ही खूप छोटी गोष्ट नाहीये, खूप मोठी गोष्ट आहे आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की भारतातील पहिले आम्ही म्हणतोय, पण तुम्ही महाराष्ट्रातील त्यात पुणेकर. म्हणजे पुण्यामधून महाराष्ट्रामधून एक महिला जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जाते आणि जम्प करते. हे आज नवरात्रीनिमित्त आपण ही जी काही सिरीज राबवतोय त्याच्यामधला सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी आहे. थँक्यू सर. काय नक्की एकतर मुलीला गाडी चालवून देत नाहीत, तुम्ही स्वप्न पाहायला हवेत उडण्याचं. कशी संकल्पना सुचली? कारण म्हणजे आपला समाजच असा बनलेला आहे, आत्ताचा नाही आधीपासूनच असा आहे की महिलांनी जास्त उडू नये, घरात राहावं आणि घर सांभाळावं. पण ते माझ्या घरामध्ये मी माझी आई, आजी सगळ्यांना बघत होते, मावशी, की 4 भिंतीच्या चाकोरीमध्ये संसार करतायत, पण त्यांचं स्व काहीच नव्हतं. ते एक आई म्हणून आणि बायको किंवा त्याच्यापेक्षा जास्त घराच्या बाहेर जाऊन म्हणजे काही त्यांनी केलं असेल तर लग्न अटेंड करणं आणि म्हणजे घराचा संसार गाडा सांभाळणं एवढंच त्यांनी केलेलं होतं. मग मला बऱ्याच वेळा असं वाटायचं की माझ्या आईने असं म्हणजे बऱ्याच बाकीच्या महिलांना बघून वाटायचं की माझ्या शाळेतल्या टीचर जर महिला असून टीचिंग करू शकतात, घराच्या बाहेर जाऊन जॉब करू शकतात, तर माझ्या आईने का नाही केलं? किंवा तेच तसेच दुसरे बरेच जॉब्स होते. असं बघितल्यावर वाटायचं. मग माझ्या आईला मी जेव्हा विचारलं, ती म्हटली, "नाही, आपल्या म्हणजे आपण अशा समाजात नाही येतो की जिथे महिलांना जास्त बाहेर जायला परमिशन नाही किंवा जायला नाही पाहिजे." किंवा ह्याच गोष्टी जेव्हा मी अजून बघितल्या की माझ्या बहिणी होत्या, त्यांना पण ह्या गोष्टींचं फ्रीडम नव्हतं. मग म्हटलं हे कुठेतरी ब्रेक झालं पाहिजे. म्हणजे मला म्हणजे सेम त्यांच्यासारखं आयुष्य जगायचं होतं की घर, मुलं, संसार करणं किंवा म्हणजे त्या गोष्टीत अडकायचं नव्हतं. म्हणजे एक 4 भिंतीच्या चाकोरीत अडकायचं नव्हतं. ते सोडून मला माझं विश्व पण क्रिएट करायचं होतं. पण मग कुठल्या क्षेत्रात जाऊ माहिती नव्हतं. मी लहानपणापासूनच पेंटिंग सुरू केलं होतं. मग तेव्हा पेंटिंग करत असताना मला आपण जसं घराच्या बाहेर खेळत असतो तेव्हा विमान जातं आणि आपण म्हणतो, "अरे ते विमान." तर तेव्हा विमान बघितल्यावर असं वाटलं की अरे आपण विमानात बसायचं किंवा विमानात पायलट म्हणून काम करता येईल का आपल्याला किंवा विमान चालवता येईल का? मग त्याच्यानंतर जसं मोठं होत गेलं तेव्हा कळालं की हवेतल्या म्हणजे विमान ह्या म्हणजे म्हणतात एक मिनिटं एव्हिएशन ह्या फील्डमध्ये सुद्धा वेगवेगळे जॉब्स आहेत. तर हे कळालं, पण त्याच्यात जायचं कसं माहिती नव्हतं. मग जसं पेंटिंग चालू होतं तसं शाळेमध्ये गेम्स असतात, कॉम्पिटिशन्स असतात. त्याच्यामध्ये कधी म्हणजे फुलांची रचनेचा कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला, कधी बॅडमिंटनमध्ये भाग घेतला, कधी टेबल टेनिसमध्ये घेतला, कधी स्विमिंगमध्ये पार्टिसिपेट केलं. मग हे सगळं शोधत असताना मला माझा स्व सापडत नव्हता, की मी कशासाठी माझा जन्म झालाय किंवा मी कुठल्या क्षेत्रात जावं. आणि मग मला माझं पेंटिंग हे लहानपणापासूनचं माझ्याबरोबर चालत आलेलं होतं. तेव्हा मी पॉट सिरामिक शिकले किंवा कोलाज पेंटिंग शिकले आणि माझे पेंटिंग्स ना 5-5, 10-10 फुटाचे मोठे असायचे. आणि ते बघितलं माझे वडील म्हणायचे, "घरात इथे आम्हाला राहायला जागा नाही आणि तुझे पेंटिंग्स कुठे?" ते एकदा त्यांनी पोतं भरून सगळं फेकून दिलं. मी म्हटलं, "मग मी बनू काय?" म्हणजे माझ्या ह्या बेसिक गोष्टीला पण मला घरात रिस्पेक्ट नाहीये.
म्हणजे म्हणतो ना आपण इज्जतीने मिळ रही याच्या टाईपमध्ये. म्हटलं मला असं काहीतरी करायचं की ज्याच्यामध्ये माझ्या घरातल्या लोकांना पण माझा प्राऊड फील होईल आणि मी समाजासाठी पण काहीतरी करू शकेल आणि त्याच्यामुळे मला घराच्या बाहेर जायला पण चान्स मिळेल. मग मी फील्ड शोधत असताना स्विमिंग म्हणजे करत होते आणि स्विमिंगमध्ये काही माझे आमचे फॅमिली फ्रेंड्स होते, त्यांची मुलं नॅशनल लेव्हल खेळत होती. मग त्यांना जो रिस्पेक्ट मिळत होता तो बघितल्यावर असं वाटलं की आपण पण असं काहीतरी करू शकतो. बरोबर. पण मग मी तेव्हा स्विमिंग करत होते, पण मला ते स्विमिंगमध्ये माझा स्व नव्हता दिसत. मग मी टेबल टेनिस सुरू केलं. टेबल टेनिस पण मी ऑलमोस्ट स्टेट लेव्हलला जाणार होते आणि तेव्हा घरचे म्हणले की अभ्यास पहिले. मग म्हटलं बाकीच्यांना सगळ्यांना फ्रीडम मिळतो, मला का नाही मिळत आहे? आणि हे सगळं चालू असताना 10वी झाली. 10वी मध्ये नापास झाले आणि तेव्हा माझा मायग्रेनचा इश्यू होता. पण नॉट गिव्हिंग एक्सक्यूज, पण त्यावेळेस एक गोष्ट रिअलाईज झाली, की हे मार्क्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी डिफाईन नाही करणारी मला माझ्या आयुष्यात काय बनायचं आहे. मग मी तेव्हा परत माझं पेंटिंग सुरू केलं आणि तेव्हा मी एम.एफ. हुसेन यांचं पेंटिंग बघितले आणि मला असं वाटलं, की मला एम.एफ. हुसेन व्हायचं आहे. बरं. मग मी जे स्कूलला वाटला ॲडमिशनला भरलं फॉर्म आणि मुंबईला जायचं प्लॅनिंग केलं. 10वी परत दिली, सगळं झालं आणि मला जे स्कूलला ॲडमिशन मिळणार होती आणि माझे पप्पा म्हणले, "5 वर्ष मुंबई विसरून जा. मी पुण्यात जे करायचं ते कर." म्हणलं मला अभिनवला नाही जायचं. मग अभिनवला गेलो, ॲडमिशन घेणार. मग तेव्हा असं झालं की नाही, मला घरच्यांनी सांगितलं, म्हणजे तेव्हा इगो हर्ट झाला होता लिटरली, की तुम्ही म्हणता म्हणून मी माझं ग्रॅज्युएशन म्हणजे मी म्हणजे मुंबईच्या ऐवजी पुणे करायचं हे सगळं नाही, मी पेंटिंग सोडून दिलं. असं म्हणून मी सगळं सोडून टाकलं, म्हणजे म्हणजे मला नाही करायचं. मी दुसरं काहीतरी करीन. माझे घरचे खुश झाले, त्यांना तेच पाहिजे होतं. म्हणजे ह्या गोष्टींची अक्कल नव्हती लिटरली, की ह्याच्यात नुकसान माझंच होणार होतं. बरोबर. तर ठीक आहे, सोडून दिलं. मग मी 11वी-12वीला ॲडमिशन घ्यायची होती आणि सायन्सला मला जायचं होतं. अशा वेळेस ना आपले सो कॉल्ड नातेवाईक जे असतात ना, ते फार आपल्यावरती प्रेम उतू जातं त्यांचं. सगळ्यात जास्त काळजी त्यांना असते. त्यांना असते. तर त्यांचं म्हणणं पडलं, 10वीत तर नापास झाली होती. मला सायन्स घेऊन काय करणार? तू कॉमर्स घे. मग तेव्हा जेव्हा आपली एक लायकी दाखवली जाते ना घरामध्ये, की नाही तू सायन्ससाठी नाही बनलेली, तू कॉमर्ससाठी किंवा आर्ट्ससाठी बनली. म्हणलं आय विल प्रूव्ह मायसेल्फ. मी कशासाठी बनले मला जाऊ तर द्या. मग तिथून ती स्वची भांडाभांडी सुरू झाली होती घरामध्ये, की मला सायन्सच करायचंय. मी ॲडमिशन म्हणजे फर्ग्युसनला फॉर्म भरला होता. सगळ्या कॉलेजला म्हणजे भरला होता. मग घराजवळ कुठलं कॉलेज? तर भारती विद्यापीठ. नंबर लागला वाडियाला. वाडियाला कॉलेज सुरू पण झालं. पण म्हणजे मुंबईचं जसं झालं, की 5 वर्ष मुंबईला जाऊ देणार नाही आणि मुलगी मुंबईला गेली म्हणजे वाया गेली, असा सीन आमच्या घरात झाला होता. तसंच वाडिया पुण्यामध्ये होतं. पण वाडियाला जाऊ द्यायचं न कारण होतं, की तिथे हाय-फाय मुली असतात. हाय-फाय मुलींचं वारं लागेल. त्यामुळे वाडिया नको. आपलं चांगलं जवळचं भारती विद्यापीठ कॉलेजमध्ये जायचं. आता मग सगळ्याच गोष्टी सॅक्रिफाईस. सी एव्हरी मोमेंट यू आर डुइंग सम सॅक्रिफाईस. आणि हे गेले 8-9 महिने सतत चाललं होतं. कारण ते कशामुळे? तर 10वी फेल झाल्यामुळे. मी म्हटलं अरे दॅट इज नॉट गोना म्हणजे ते माझं डिसाईड नाही करणार माझं फ्युचर काय असणार आहे. मी माझ्या आयुष्यात पुढे पण चांगलं काहीतरी करीन. मग मला ते फाईट करायची हे झाली, की नाही मला करून दाखवायचं आता सगळ्यांना. आणि प्रत्येक गोष्टीत तू मुलगी आहे, तुला काय करायचंय? तू आर्ट्स कर. आर्ट्स करून तुझं त्याच्यात कुकिंग वगैरे सगळं भरपूर काय-काय असतं ते शिक आणि नंतर काय लग्नच करायचंय. म्हटलं लग्नच करायचं, पण लग्नच हे सगळं सर्वस्व नाहीये ना. त्याच्यानंतर माझं काहीतरी अस्तित्व आहे. बरोबर. आणि तेव्हा मी जे आईला माझ्या दुखवलं होतं हे बोलून, की तू घरात राहिलीस किंवा तू नाही काय केलंस, मला तसं नाही राहायचं. इनडायरेक्टली आय हर्ट हर. मला तिला म्हणजे खूप दुखवलं होतं मी. पण त्या गोष्टी मला खूप नंतर जेव्हा मी आई झाले किंवा मला माझी मुलं अशी बोलली, तेव्हा मला गोष्टी त्या कळाल्या. पण त्या मोमेंटला मी माझ्या आईपासून सगळ्यांना हे सांगत होते, की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घराच्या बाहेर नाही पडले, पण मला पडायचंय. मला तू मदत कर. मग तेव्हा माझी आई माझ्यासाठी उभी राहिली. मग तसंच माझ्या वडिलांना मी सांगितलं, की मला सायन्सला ॲडमिशन घ्यायची, घेऊ द्या. मग मी घेतली. भांडाभांडी करून कॉलेज पण मिळालं. म्हणजे भारती विद्यापीठला आले आणि कॉलेज सुरू झालं. पण एक रिबेलियसगिरी असते ना, म्हणजे काहीतरी करून दाखवायची जी चाहत. तर त्यामध्ये असं झालं, की कुठल्यातरी फील्डमध्ये काहीतरी करायचंय. मग तेव्हा एम.एफ. हुसेन होते किंवा सचिन तेंडुलकर होता किंवा लता मंगेशकर होते. ह्यांचे तेव्हा आहे ना न्यूजपेपरच्या फ्रंट पेजला मोठे-मोठे आर्टिकल यायचे. भीमसेन जोशी होते. या सगळ्यांचे आर्टिकल्स किंवा त्यांचे फोटो यायचे ना, असं वाटायचं, की अरे ह्यांच्यासारखं काहीतरी भारतासाठी करायचं, आपल्या देशासाठी, की ह्यांची एक आयडेंटिटी आहे. हे म्हणजे भारतामधले ग्रेट सिंगर्स कोणी म्हटलं तर कोण? तर लता मंगेशकर आहेत किंवा ग्रेट प्लेयर क्रिकेटमधला कोण? तर सचिन तेंडुलकर होता. मग मला पण असं कुठल्यातरी फील्डमध्ये जायचं होतं. मग मी माझं फील्ड शोधत होते तेव्हा सुद्धा.
म्हटलं पेंटिंगमध्ये तर घरच्यांना समोरून सांगितलं की मी नाही करणार, तर म्हटलं पेंटिंगमध्ये तर जाऊ शकत नाही. तर मग काय करू, तर तेव्हा 11वीत असताना नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये एक माझी मैत्रीण होती, ती तिथे राहायची आणि ती माझी क्लासमेट होती. तर तिच्यामुळे नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDमध्ये जायला सुरू झालं आम्ही. आणि तिथे मग बरेच इंडियन एअरफोर्स ऑफिसर्सला आम्ही स्काय डायव्हिंग करताना बघितलं. तिथे एक दिवाळी मेळा होता. तिथे एक हेलिकॉप्टर आलं. त्या दिवाळी मेळ्यामध्ये त्यांनी स्काय डायव्हिंगचं डेमॉन्स्ट्रेशन केलं आणि ती म्हणली, "वो देख मेरा भैय्या." म्हणजे माझ्या भावाने ती जंप केली आणि त्यांनी आता लँड केलं आणि त्याच्यानंतर लँडिंगनंतर तो आपण आले ते आम्हाला भेटले आणि मी आयुष्यात म्हणजे मला त्या गोष्टी त्या मोमेंटला एक रिअलाईज झालं, की मला आयुष्यात जे शोधत होते ना ते हे आहे. दिस इज व्हॉट आय एम बॉर्न फॉर, स्काय डायव्हिंग. हे असं विचार डोक्यात येणं आणि ते रिॲलिटीमध्ये येण्यामध्ये खूप फरक असतो. बरोबर. म्हणजे लिटरली म्हणजे पुण्यातनं मुंबईला जाण्यासाठी घरच्यांनी नाही सांगितलं होतं आणि विमानातनं उडी मारायला ते हो म्हणणार की नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. बरोबर. सो मी हळूहळू गोष्टी सांगायला सुरू केल्या घरी, की माझी NDA मधली मैत्रीण आहे, मग तिचा भाऊ आहे, मग ते इंडियन एअरफोर्समध्ये आहेत, ते पॅराशूट जम्पिंग करतात. तोपर्यंत सगळं नॉर्मल होतं. मी जेव्हा सांगितलं की मला पण पॅराशूट उडी मारायची आहे, ते म्हणले हां ठीक आहे, आपण बघूयात ते. मग त्यांना मी जेव्हा म्हणजे कमल भैया, त्यांचं नाव स्क्वॉड्रन लीडर कमल सिंग ओबड म्हणून होतं, तर त्यांना मी जाऊन भेटले. त्यांना आम्ही सांगितलं, "सर तुम्हाला भेटून फार भारी वाटलं, पण मला पण तुमच्यासारखं उडी मारायचं आहे." तर आज मी ह्या गोष्टीला समजू शकते किंवा कोरिलेटेड करू शकते, की माझे व्हिडिओ बघितल्यावर मला आज जसे स्टुडंट कॉन्टॅक्ट करतात, की "दीदी आपके जैसा हमें उडी मारायचं आहे" वगैरे अशा टाईपमध्ये. तर तेव्हा पण मी तशी छोटीशी होते 11वी मध्ये आणि मी ते स्वप्न पाहत होते आणि त्यांना जाऊन अप्रोच केलं आणि त्यांच्याकडे असे 100 म्हणजे भरपूर स्टुडंट यायचे. बरोबर. तर ते सगळ्यांना म्हणजे आपण कसं लहान मुलाला चॉकलेट देतो, की "हां बाबा, हां. नंतर ये." तशा टाईपमध्ये त्यांनी मला, "हां, हां शीतल, मैं तुझे मदत करूंगा. हां, ठीक है, मैं बताऊंगा." असं करत 1.5 वर्ष त्यांच्या मागे लागले होते, की "भैया प्लीज बरं. बताओ मुझे उत्तर अपने म्हणजे मला स्काय डायव्हिंग करायचं आहे." मग 2023 मध्ये एक नॅशनल न्यूजच्या फ्रंट पेजला त्यांचा एक आर्टिकल पाहिला. ज्यांनी स्क्वॉड्रन लीडर कमल सिंग ओबड यांनी उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती स्काय डायव्हिंग केलं आणि ही इज फर्स्ट इंडियन मॅन, म्हणजे ज्यांनी पहिले भारतीय ज्यांनी उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती उडी मारली आहे. मी म्हटलं हे माझ्या मैत्रिणीचे भाऊ आहेत. हे सो कूल. म्हणजे त्या टीनेजमधलं एक असं ना, की असं कोणीतरी कूल केलं ते मला पण करायचं आहे. मग तर ते स्काय डायव्हिंगचं भूत होतंच. मग ते अजून शिकायला भेटलं, की बास आता करायचंच. आणि दिस इज व्हॉट आय एम बॉर्न फॉर. आणि आता मला सगळ्यांना प्रूव्ह करायचंय, की बाकीच्या गोष्टींना मला काही करू दिलं नाही, तर हे तर मी करणार आता बास. म्हणजे कोणी किती ओरडू देत, बोंबलू देत टाईपमध्ये. तर मग पहिली लढाई होती घरची. घरातूनच सुरुवात होती. घरामध्ये जेव्हा पेपरमधलं ते आर्टिकल दाखवलं, की हा माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे आणि ह्याने उडी मारली आहे आणि मला पण अशी उडी मारायची आहे. तर माझे पप्पा म्हणले, "ओके ठीक आहे." हो म्हटलं. म्हणजे नाही. मग त्यांना माहिती होतं, की हे 10 दिवसाचं भूत आहे. कारण मी भरपूर गोष्टी ट्राय केलेल्या होत्या. बरोबर. पेंटिंग होतं, म्हणजे सगळे खेळ वेगवेगळे ह्याच्यामध्ये केलं. तर त्यांना असं वाटलं 10 दिवसांनी हे सगळं उतरणार डोक्यातनं. मग आणि त्या दिवशी जेव्हा माझ्या वडिलांशी बोलणं झालं या सगळ्या गोष्टींचं, ते टाटा मोटर्समध्ये माझे वडील गिअरबॉक्स सेक्शनला म्हणजे इंडिगा सेक्शनला होते. तर ते रात्री नाईट ड्युटीला जायचं. तर 10 वाजता गेले आणि सकाळी 7:30 वाजता आले आणि तेव्हा मी झोपलेले होते आणि आपण एक साखर झोपेत असतो. बरोबर. तर तेव्हा मी माझ्या आईचं आणि वडिलांचं कन्व्हर्सेशन ऐकलं, की "अरे ही काहीतरी नवीन स्काय डायव्हिंग वगैरे विमानातनं उडी मारायचं म्हणतीये. म्हणे आपल्या खानदानात विमानात कोणी बसलं नाही, हिला विमानात बसायचं नाही म्हणे, उडी मारायची आहे. काहीतरी नवीनच हे काढलंय म्हणे, आपल्याला माहिती नाही म्हणे काय." आई म्हणली, "एकदा समजून घे काय म्हणतीये ती." तर म्हणे, "नाही म्हणे, हे खूप श्रीमंत लोकांचे उद्योगधंदे आहेत आणि आपल्याला पॉसिबलच नाहीये. एवढा पैसा कुठून आणणार आणि ह्याच्यात जर हिला टाकलं तर पुढे हिचं लग्न कोणाशी करणार?" बरोबर. तो एक मेन टॉपिक तोच असतो घरामधला. हिचं ग्रॅज्युएशन झालंय, लग्न लावलं, संपला विषय. अशा इथपर्यंत ह्यांचं डिस्कशन माझ्या त्या म्हणजे कन्व्हर्सेशन त्यांच्यात मी ऐकलं. मग मला फार अजून वाईट वाटायला लागलं, की अरे ह्यांचे तर फुल प्लॅन झालेत, की मला हाकलून द्यायचे घरातनं. तर मग माझं तेव्हा 12वी झालं आणि 12वीमध्ये होते तेव्हा. मग मी माझ्या पप्पांना सांगितलं, की हे नवीन भूत वगैरे काही नाहीये. मला आयुष्यात जे करायचं ते स्काय डायव्हिंगच आहे. ते म्हणले, "तुलाच काही माहिती नाही धड. आम्हाला काय म्हणजे तू सांगू शकत नाहीयेस." म्हणलं, "एक काम करते मी, ते कमल भैयांना पण जाऊन भेटू." आम्ही त्यांना इंडियामध्ये घेऊन गेले. कमल भैयांना भेटवलं आणि भेटवल्यानंतर मग त्यांना समजवलं, की स्काय डायव्हिंग म्हणजे काय वगैरे. मग
मग तोपर्यंत कमल भैयांना कन्व्हिन्स केलं होतं की मला तुमच्यासारखी उडी मारायची आहे, प्लीज मला मदत करा. त्यांनी मला एकच सांगितलं होतं की मी तुला सगळ्या मदत करीन, पहिले घरी जाऊन तुझ्या घरच्यांना कन्व्हिन्स कर, त्यांना बरोबर. माझ्यासमोर बसव, ते जर हो म्हणले तर मी तुला सपोर्ट करतो. सो मला तेव्हा असं वाटायचं की यांना मदत करायची नाही म्हणून हे कारणं देत आहेत वगैरे वगैरे. पण आज मी त्याच स्टेजमध्ये आहे. मला जर कोणी अप्रोच केलं मी त्यांना तेच सांगते, बिकॉज जोपर्यंत तुमची फॅमिली तुमच्यासाठी स्टँड बाय नाही करत तोपर्यंत तुम्ही काहीच नाही करू शकत रियालिटीमध्ये. तर ही गोष्ट तेव्हा रिअलाइज झालेली नव्हती. मग तेव्हा घरच्यांना घेऊन गेले, त्यांना पण कन्व्हिन्स केलं आणि माझ्या वडिलांना एक शॉक होता की ही व्यक्ती म्हणजे जे कमल सिंग उबड सर जे माझ्या मैत्रिणीचे भाऊ होते ते काश्मीरी आहेत. एक काश्मीरचा कुठून तरी आलेला ऑफिसर एनडीए मध्ये काम करतो आणि तो ऑफिसर माझ्या मुलीला मदत करायला तयार आहे. म्हणजे आपल्या रक्तातलं नाही, नात्यातलं काही नाही. बरोबर. मग मी का नाही माझ्या मुलीसाठी स्टँड बाय करू, हेल्प Exactly. करू. आणि मग तिथून खरी जर्नी सुरू झाली आणि तेव्हा माझे वडील मला बोलून दाखवले की म्हणे हा अननोन माणूस मदत करतोय तर म्हणे तुला कर, म्हणे काय करायचं ते मी कर तुझ्यासाठी. क्या बात आहे. पण म्हणजे पप्पा म्हणले मी तुझ्या बरोबर आहे, पण मग तिथे घरात दुसरं नाटक आई म्हणे ती वेडी झाली म्हणून तुम्ही वेडे होता का. मग काय आईने मामा आला, मावशी आली, आजी आली, काका काकू मावशी सगळे जण आले, सगळे आणि समजवायला. आत्या समजवायला माझ्या वडिलांना की अरे नवीन काहीतरी हे आहे, तिचं ग्रॅज्युएशन कर, लग्न कर, संपला विषय, कशाला ह्या गोष्टींमध्ये पडतो, तिला म्हणा नोकरी कर काहीतरी. तेव्हा मी ग्राफिक डिझायनिंग करत होते आणि तेव्हा माया कोर्स आला होता. तेव्हा डिझनीलँड बरोबर काम करायचं माझं स्वप्न होतं, ते पण एक साईड बाय साईड चालू होतं. मी ग्राफिक डिझायनर बनले, ॲनिमेशन्समध्ये काम करायला सुरुवात केलं होतं आणि मला माया म्हणजे VFX इफेक्ट जे होते ना तेव्हा 2000 सालची मी गोष्ट करते, 25 वर्षापूर्वीची. तेव्हा VFX इफेक्ट इतके भारी वाटत होते, म्हणजे आज पण ते इफेक्ट्स भारीच वाटतात, पण तेव्हा ते नवीन होतं माया आणि हे बरोबर. सगळे काम. तर तेव्हा मला असं वाटत होतं की मी ह्याच्यामध्ये काम करून मी डिझनीलँडसाठी वगैरे पण काम करू शकते. तर माझे पप्पा म्हणले मग ते स्वप्न चांगलं आहे, हे सोडून दे. मी म्हटलं नाही मला हे पण करायचं आणि ते पण करायचं असं टाईपमध्ये. म्हटलं अरे उत्तर ध्रुवाला जायला मला 2 आठवडे जास्तीत जास्त 3 आठवडे लागतील. ते झालं की मग माझं करिअर आहेच ना, म्हणजे साईड बाय साईड हे करायचं असं म्हणून. तर माझा पप्पा म्हणले ठीक आहे, म्हणे तू कर प्लॅनिंग, बघू आपण. मग उत्तर ध्रुवाचं प्लॅनिंग झालं. सुरुवातच उत्तर ध्रुवापासून. हो, आयुष्यातली पहिली उडी उत्तर ध्रुवावरती करायचं ठरलं. कारण स्काय डायव्हिंग ह्या खेळामध्ये भारतीय महिला किती, तर तेव्हा एक रेचल थॉमस म्हणून मॅडम होत्या, त्या इंडियाला रिप्रेझेंट करायच्या स्काय डायव्हिंगमध्ये. इंडियन होत्या? हो, इंडियन. थॉमस. हो, ते एक इंडियन आर्मी ऑफिसरच्या वाईफ होत्या आणि त्यांनी 1979 पासून स्काय डायव्हिंग आर्मीच्या काही कॅम्प्समध्ये सुरू केल्या होत्या आणि त्या खूप चांगल्या स्काय डायव्हर आहेत. तर म्हणजे तेव्हा होत्या 2002-3 मध्ये आणि त्यांनी पण कमल भैयांबरोबर नॉर्थ पोलला स्काय डायव्हिंग केलेली होती. म्हटलं त्यांनी जर नॉर्थ पोलला स्काय डायव्हिंग केलेली आहे तर मी उडी मारेल तर त्याच्यात काही विशेष होणार आहे. तर त्यांनी 650 जंप करून उड्या मारलेल्या होत्या. तर म्हणलं ठीक आहे, मग मी माझी पहिली उडी उत्तर ध्रुवावर मारते. आता एक रॅन्डम थॉट डोक्यात आला, कारण एक टीनेजमधलं होतं ना की एक जुनून होता काहीतरी करायचं आहे वेगळं. तर मी माझ्या आयडियाज लावत होते की काय वेगळं करू शकतो आपण, ज्याच्यामध्ये इन्स्टंट आपण भारतासाठी काहीतरी ग्रेट करतोय असं काहीतरी करायचं होतं. मग आयडिया आली आणि मग फाइंड आउट केलं की, आणि तेव्हा काय गुगल असं भारी नव्हतं, म्हणजे किंवा ChatGPT नव्हतं की मेसेज टाकला की हे कोणी केले किंवा काय इन्फॉर्मेशन आधी अशा अवेलेबल नव्हत्या. कॅफेमध्ये गेले, नेट कॅफेमध्ये इंटरनेटवर बसून सगळं माहिती काढली. तेव्हा ऑर्कुट, याहू वगैरे भरपूर काही, त्याच्यामध्ये जेवढी इन्फॉर्मेशन मिळाली. मग मी परत कमल भैयांकडे गेले मुंबई इंडियामध्ये. ते सॅटर्डे संडेज जनरली भेटायचे. मग सॅटर्डे संडेला त्यांच्याबरोबर बसून प्लॅनिंग केलं आणि हे सगळं प्लॅनिंग केल्यावरती मग घरी सांगितलं की मला उत्तर ध्रुवावरती आयुष्यातली पहिली उडी मारायची आहे. माझे पप्पा म्हणले पहिली उडी उत्तर ध्रुवावरती, म्हणजे माहिती का उत्तर ध्रुव कुठे. म्हणलं नाही माहिती. म्हणलंय कमल भैया गेले, त्यांचा व्हिडिओ मी पाहिलाय. तो व्हिडिओ पाहिला होता त्यांना, म्हणजे माझ्या वडिलांना पण दाखवला होता. म्हणलं तोच आपल्याला जे माहिती आहे. म्हणलं माझे वडील म्हणले तिथे अगं जमीन नाहीये, समुद्रावर तरंगणारे बर्फाचे तुकडे आहेत, तिथे तुला उडी मारायची. म्हणे फ्रीज मधला बर्फ सोडून बर्फ बघितलेला नाहीये. म्हणे काश्मीरला गेली नाहीये, तुला बर्फात उडी मारणार कशी. म्हणलं माहित नाही, मला काहीतरी करायचंय. म्हणे काहीतरी करायचं असं थोडं, म्हणे बावळट काय सारखं काहीतरी नवीन. म्हणले बावळट, मग ते बावळट म्हटल्यावर अजून नर्व्स वरती यायचं की का असं, म्हणजे मला असं म्हणताय. तर मग अजून अभ्यास करायचा की त्याच्यातला. आणि हे चालू असताना ग्रॅज्युएशन सुरू झालं होतं. मग फर्ग्युसनला ऍडमिशन मिळाली, मी फर्स्ट इयरला होते. आणि तेव्हा कॉलेज बंक करून, म्हणजे कॉलेज बंक करून, प्रॅक्टिकल्स बंक करून सायन्स घेतलं होतं. आणि हे सगळं बंक करणं जेव्हा सुरू झालं तेव्हा कॉलेजमधनं मग फोन यायला लागले घरी
की तुमची मुलगी कॉलेज अटेंड करत नाहीये. मग ते परत घरामध्ये द्वंद्वयुद्ध सुरू झालं, मुलगी वाया गेली तुमची टाईपमध्ये सगळ्या गोष्टी. बरोबर. मी म्हटलं तर उत्तर ध्रुव गेलं तर काय म्हणतील काय माहिती घरामध्ये. तर हे सगळं चालू असताना एक परत ती एक म्हणतात ना फायटिंग सुरू झाली होती, की तू मुलगी आहेस, ह्या पर्टिक्युलर गोष्टी तुझ्यासाठी नाही बनलेल्या. किंवा मी फर्ग्युसनला असून सुद्धा जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून जायचं, त्याच्यावरनं घरामध्ये कमेंट्स व्हायचे, की पर्टिक्युलर असेच ड्रेस घालून जायला पाहिजे. किंवा म्हणलं नाही, मग ते मी बॅरियर तोडायला सुरुवात केली होती तेव्हा, की नाही म्हणजे मला तुम्ही बांधू नका. माझ्या पद्धतीने करू द्या गोष्टी आणि मी खरंच काहीतरी चांगलं करू शकते. आणि मनाची तयारी करायला लागले होते तेव्हापासून, की मुलगी आहे म्हणून म्हणजे मुलगी आहे म्हणून थांबवताय, पण ते थांबवू नका. ते प्रूव्ह करू द्या मला, की मी काय करू शकते. मग तसंच कॉलेजमध्ये असताना कॉलेज बंक केल्यावरती कॉलेजमधनं फोन यायचा, की तुमच्या मुलीने कॉलेज बंक बंक केलेलं केलं. आहे. काय करते? तर उत्तर ध्रुवाची तयारी करते. जेव्हा कॉलेजमधल्या टीचर्सला कळलं, की उत्तर ध्रुवावरती कुठल्याही ट्रेनिंग न घेता उडी मारणार आहे. माझा खोडरबर जरी पडला तरी टीचर, अरे बघ तुझे खोडरबर सुद्धा उडी मारते. पेन पण पडला की पेन पण उडी मारतोय. म्हणे तुझं काय खरं नाही शीतल, म्हणे आता तू आता उडीच मारणार आहे. मग मित्रमैत्रिणी, अरे तू उडी मारलं तुला लागलं गेलं तर मग तू अशी वाकडे तिकडे येशील का म्हणे. म्हणजे अशा गोष्टी सुरू झाल्या होत्या. मग तेव्हा असं वाटायचं, की का माझ्यावरती कॉन्फिडन्स का नाहीये कोणाला, की मी सेफली परत येऊ शकते. पहिली उडी आहे तरी ती सेफली होऊ शकते. तर हे सगळं फायटिंग चालू असताना मग रशियन लोकांना नॉर्थ पोल जे आहे ते म्हणजे रशियन लोकांच्या अंडर येतं. बरोबर. त्यांच्याकडे डेटा आहे, की कोण कोण उत्तर ध्रुवावर गेले आणि त्या सगळ्याची कोण return? डेटा आहे. तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यांना जेव्हा सांगितलं, की पहिली उडी उत्तर ध्रुवावर मारायची आहे. ते पण थोडे शॉकमध्ये होते. ते पहिलीच उडी. हो, ते पण म्हणले, की म्हणे अशी कोणी उडी मारलेली नाही आणि हाऊ वी कॅन बिलीव्ह यू, की तुम्ही उडी नाही मारलेली. बरोबर. मग त्याच्यासाठी एक इंडिमनिटी पाहिजे होतं. ते सगळं केलं पेपरवर्क आणि फायनल झालं, की मी चालले आता उत्तर ध्रुवावरती आणि त्याच्यासाठी 18 लाख रुपये खर्च, 15 लाख रुपये खर्च होता इनिशियली. मग उत्तर ध्रुवच का, आता दक्षिण ध्रुवाचा पण खर्च काढला होता माहिती काढून. तर दक्षिण ध्रुवाचा खर्च होता 50 लाखाच्या आसपास. म्हणलं बरं. जे स्वस्त आहे ते पहिले करू. म्हणलं घरचे मारतील नाही तर. तो शॉक दिला होता घरच्यांना 15 लाखाचा? दिला ना. मग 15 लाख जेव्हा सांगितलं, पप्पा म्हणले माझा 15,000 रुपये पगार आहे. म्हणजे जास्तीत जास्त येऊन ओव्हर टाईम 18,000 रुपये पगार येतो. म्हणजे तुला 15 लाख रुपये कुठून आणून देऊ? म्हटलं तुम्ही नका आणू, आपण स्पॉन्सर शोधूयात. असा झालं डिस्कशन. आणि पप्पा म्हणले ठीक आहे, म्हणजे मला पैसे नाही पे करायचे ना, ठीक आहे मग करू. मग आई म्हणली एवढे पैसे आणणार कुठनं आणि स्पॉन्सर शोधायचे कसे? मग स्पॉन्सर हा प्रकारच माहित नव्हता घरामध्ये. कोणाला स्पॉन्सरशिप मागायची कशी हेच माहिती नव्हतं. मग तिथून MBA सुरू झालं. म्हणजे स्वतः शिकत MBA करतो तो प्रकार. मग गुगल म्हणजे ऑनलाईन शोधायचं, की पत्र कसं लिहायचं स्पॉन्सर्सला, प्रपोजल कसं बनवायचं. मग ते प्रपोजल बनवलं, की मग त्याच्यासाठी लेटर हेड पाहिजे. आता मी काही कुठली सेलिब्रिटी नव्हते तेव्हा, की माझं लेटर हेड असेल. तरी सुद्धा माझ्या नावाचं लेटर हेड बनलं खूप भारी वाटत होतं तेव्हा मला. लेटर हेड आपल्या नावाचं. कारण मोठ्या मोठ्या मंत्र्यांचे लेटर हेडच पाहिलेले होते. बरोबर. त्यामुळे ते लेटर हेड पाहिजे किंवा आपण अप्लाय करतोय कुठल्या गोष्टीसाठी, त्याची पूर्ण सिक्वेन्स काय असते सगळ्या गोष्टी समजत. आणि तेव्हा ग्रॅज्युएशन पण चालू होतं साईड बाय साईड. त्यामुळे कॉलेज बंक वगैरे सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि हे सगळं चालू असताना तयारी झाली, की उत्तर ध्रुवाला जायचं आता. आणि तेव्हा 236 प्लस कंपनीजला आम्ही अप्रोच केलं होतं. जस्ट नेम द कंपनी. आणि आम्ही जॉन्सन अँड जॉन्सन्स किंवा कोलगेट पासून म्हणजे पार्लेजी, ब्रिटानिया किंवा सगळेच, म्हणजे जस्ट नेम सगळेच. म्हणजे टीव्हीवर अरे ही करू शकतात का, लगेच लेटर लिहिलं, त्यांचा पत्ता शोधला, गेलो त्यांच्याकडे, पत्र दिलं. पण हे असं काम करत नाही. स्पॉन्सरशिप अशी वर्कआउट नाही होत. त्याच्यासाठी आज पण म्हणजे आता तर म्हणजे खूप ॲडव्हान्स झाले मॅनेजर्स असतात किंवा ब्रँड मॅनेजर्स वगैरे गोष्टी आहेत. पण तेव्हा गोष्टी त्याच लेवलच्या होत्या. पण तुम्हाला पण रिप्रेझेंट करणारे लोक लागत होते. बरोबर. हे माहितीच नव्हतं काही. आणि माझ्यासाठी नवीन फील्ड होतं. आणि हे सगळं करत असताना ग्रॅज्युएशन सगळं चालू आहे आणि घरामध्ये वेगळा विषय चालू आहे, की फर्स्ट इयर संपत आले आता, 2च वर्ष आहेत, मुलं बघायला सुरुवात करा. म्हणलं वेळे झाले का? म्हणलं मी उडी मारायला चालली तुम्हाला मुलं बघायला म्हणले. तर मामा आणि माझा मामा फार स्ट्रिक्ट होता. मामा म्हणलं नाही म्हणे हे काय म्हणे उडी बिडी झाली नाही म्हणे, पहिले मार्गी लावा म्हणे याचा लग्नाचा विषय. मला टेन्शन आलं होतं, की बाबा मला पहिले प्रूव्ह करू दे, म्हणजे मला हे करायचं आहे म्हणून. आणि मग उत्तर ध्रुवाची डेट जवळ आली आणि 1 एप्रिल 2004ला माझे पप्पा म्हणले, की म्हणे शीतल 15 लाख रुपये पाहिजेत. माझ्या वडिलांनी प्रॉव्हिडंट फंडातनं 2 लाख रुपये मला दिले होते. विमानाचं तिकीट काढलं होतं.
पासपोर्ट पहिल्यांदा आयुष्यात काढलं, पहिल्यांदा बँक अकाउंट उघडलं आणि सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि तेव्हा माझा पप्पा म्हणले, की आज 1 एप्रिल आहे. आपल्याला 15 लाखातले 12 लाख सॉरी 2 लाख आहेत, 13 लाख रुपये आपल्याकडे नाही आहेत. यू कॅन फूल द वर्ल्ड. म्हणजे तू जगाला फसवू शकतेस, पण स्वतःला नाही फसवू शकत. आपल्याकडे एवढे पैसे नाहीत, 9 तारखेला तुला जायचंय, कसं जाणार? सो स्टॉप, म्हणजे बस झालं आता. मी म्हणलं, आणि तेव्हा माझ्या परीक्षा चालू होत्या. म्हणलं मला एवढं माहितीये काहीतरी मॅजिक होईल, मी जाणार आहे. आणि 4 एप्रिलला, म्हणजे युनिक डेट आहे, 2004, 4/4/4 होतं ते. 4 एप्रिल 2004. सो युनिक. त्या दिवशी आम्हाला टाटा मोटर्समधनं फोन आला, बॉम्बे हाऊसमधनं, की तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळाली का? तेव्हा मिळालेली नव्हती. मग त्यांना सांगितलं की एवढे स्पॉन्सरशिपची गरज आहे वगैरे. ते म्हणले उद्या 5 एप्रिलला आमच्या ऑफिसला या. गेलो ऑफिसला. तिथे गेल्यावर त्यांनी बोर्ड मीटिंगमध्ये बोलवलं होतं आणि विदिन हाफ एन आवर त्यांनी सांगितलं, की तुम्हाला आम्ही स्पॉन्सर करतोय. माझ्या वडिलांना मी म्हणलं, बघ म्हणलं ना मॅजिक होणार. सो जिथे इच्छा आहे तिथे म्हणजे मार्ग निघतोच. आणि तो शाहरुख खानचा डायलॉग आहे ना, की म्हणजे तहे दिल से अब चाहो तो पूरी कायनात आपके लिए म्हणजे खडी हो जाती है. तर ती गोष्ट त्या दिवशी नंतर होताना पाहिली. कारण 4 तारखेपर्यंत मी लिटरली रिलॅक्स होते, पण 5 तारखेपासून जी परीक्षा सुरू झाली आणि गोष्टी व्हायला लागल्या. 4ला स्पॉन्सरशिपसाठी फोन आला, 5ला स्पॉन्सरशिप मिळाली. 6 तारखेला तेव्हा आतासारखं नव्हतं, की आज पैसे ट्रान्सफर केले आणि आज 15 मिनिटात अकाउंटला पैसे आले. तेव्हा 4 दिवस लागायचे पैसे ट्रान्सफर व्हायला, आणि एवढी मोठी अमाऊंट ट्रान्सफर करायची म्हणजे अजून त्यात मोठा प्रॉब्लेम होता. आणि त्यात तिकडे युरोमध्ये ट्रान्सफर करायचे होते, ते कन्व्हर्जन वेगळं. ह्या सगळ्या गोष्टींचं अगेन काही अडकित्ता माहिती नव्हतं. मग ह्या सगळ्यांसाठी परत बँकेत गेलो. मग ह्या सगळ्या चालू होतं सगळ्या गोष्टी. आणि त्यात कळालं की दुसऱ्या दिवशी गुड फ्रायडे होता, सुट्टी होती. जे काही करायचं होतं ते 7 तारखेलाच करायचं होतं. 9ला निघायचं होतं. मग टाटा मोटर्सलाच टाटा ग्रुपला सांगितलं, की तुम्ही जे पैसे जिथे पाठवायचे ते रशियाला पाठवून द्या, आमच्या बँकेतनं काही होणार नाही. पण तेव्हा काही ट्रान्सफर करायचं होतं ते SBI बँकेने पण हेल्प केली. असं करत 3 दिवसामध्ये सगळं मॅजिक झालं, की मी 9ला जाणार आहे. आणि 4 तारखेपर्यंत जे घरातले सगळे रिलॅक्स होते, मामा मावशी काकापासून सगळे आमचं खटलं म्हणतो, पण ते सगळे काय होणार नाहीये. ते सगळे शॉकमध्ये गेले ना, की ही एकटी एक तर खानदानातनं विमानात बसून कुणी कुठे गेलेलं नाही दुसऱ्या देशात. विमानात जाऊन उडी मारणार नाही, ते तर आहेच, पण इंडियाच्या बाहेर चालली आहे. गेली तर गेली ही, जे इंडियाच्या बाहेर गेली तर हिला कोणी किडनॅप केलं तर, हे म्हणजे ह्या गोष्टींचा मी नव्हता विचार केलेला. त्या गोष्टींचा ते विचार करून मला घाबरवायला लागलं, की अरे तू पहिल्यांदा घराच्या बाहेर चालली आहेस. मी कोथरूड ते फर्ग्युसन कॉलेज हे माझं विश्व होतं, किंवा जास्तीत जास्त जळगाव. म्हणजे पुण्यातनं जळगावला आजीच्या घरी जायचं किंवा मामाच्या घरी जायचं, तेवढंच बस. ते सोडून मी कधी एकटी पुण्यावरनं मुंबईला सुद्धा गेलेले नव्हते. मी डायरेक्ट दुसऱ्या देशात जाणार होते. आणि तेव्हा आईला कळालं, की माझ्यावर माझे पप्पा येणार नाही, मी एकटी जाणार आहे. मग तेव्हा जे घरामध्ये सुरू झालं की हिला नका पाठवू, ही हरवली तर. म्हणले एवढी पण वेडी नाहीये मी हरवेल कुठे. आणि तेव्हा क्रेडिट कार्ड वगैरे नव्हते, पण पैसे कॅरी करायला लागायचे. आणि तेव्हा जस्ट फर्स्ट टाइम फॉरेक्स कार्ड सुरू झालं होतं. ते क्रेडिट म्हणजे एटीएम कार्ड कसं यूज करायचं माहिती नव्हतं. पहिल्यांदा हातात ते कार्ड आलं होतं. आणि मी बँकेत जाऊन त्यांनी सांगितलं ते ऑपरेट कसं करायचं. आणि हे सगळी तयारी करून आम्ही निघाले त्या उत्तर ध्रुवाला. 9 एप्रिलला पुण्यातनं निघाले, मुंबई एअरपोर्टला पोहोचलो. आणि मुंबईला एअरपोर्टला पोहोचल्यावरती पहिल्यांदा एअरपोर्ट पाहिला होता, की एअरपोर्ट कसं असतं. मग एअरपोर्टमध्ये आम्ही एक रिक्वेस्ट केली. तेव्हा सुशील कुमार शिंदे सर चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र होते, तर तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये रिक्वेस्ट केली होती. तर त्यांना की मला माझ्या विमानापर्यंत माझ्या आईवडिलांना सोडायला परमिशन द्यावी. तर तेव्हा परमिशन मिळाली होती. आणि मला कमल सर आणि आई, माझे बाबा, 3 जण एरोप्लेनच्या दरवाजापर्यंत सोडायला आले. विमानात गेले, बसले. विमान आतमधनं कसं असतं व्हिडिओत पाहिलेलं होतं. आणि कारण कमल भैयाने सांगितलं होतं, की तुला काहीच माहिती नाहीये. तर त्याने मला सगळं लिटरली ABCD पासून सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये दाखवल्या होत्या, की असं विमान असतं, मग एअर होस्टेस अशी येते, किंवा ते खायला असं देतात, मग ते गपचूप खाऊन घ्यायचं, किंवा काय काय मग विमानात. आणि तेव्हा मला 4 विमानं बदलून उत्तर ध्रुवावर जायचं होतं. विमान बदलायचं कसं काहीच माहिती नव्हतं. मग तेव्हा अजून एक गोष्ट सगळ्यात बेस्ट, नोकियाचा फोन 1100 बेस्ट फोन. तर तो फोन मला, आणि त्यात इंटरनॅशनल रोमिंग. आज खरंच खूप सोपं आहे गोष्टी. मग मी टॉकिंग अबाउट ऑलमोस्ट 22 इयर्स बॅक. तेव्हा इंटरनॅशनल रोमिंग चालू करून तो फोन घेऊन जायचा आणि तो उत्तर ध्रुवावरती चालेल ह्याची खात्री करायची.
ते सगळं कमल भैयाने केलेलं होतं. आणि त्याने मला सांगितलं, की "हा तुझा फोन आणि आपण फोनवरती टचमध्ये राहू." तरी धाडधूड करत विमानात बसले आणि विमान निघालं. पहिलं मुंबई टू फ्रँकफर्ट. फ्रँकफर्टला उतरले आणि काही कॅश पैसे होते. तर पण मला म्हणजे असं असतं ना, की काहीतरी खायची इच्छा झाली म्हणून गेले शॉपमध्ये. ते म्हणले, "कार्ड द्या. कार्ड किंवा कॅश." तर मी म्हटलं, "कार्ड." ते कार्ड मी एटीएम मशीनमध्ये घातलं आणि ते एटीएम मशीनच्या आतमध्ये गेलं. ते आतासारखं नाही, की नुसतं असं म्हणजे बाहेरच हाफ राहतं आणि हाफ आतमध्ये येस. जातं, तसं नव्हतं. ते आतमध्ये गेलं आणि मी पॅनिक झाले, "अरे, माझं कार्ड आतमध्ये गेलं, आता काय करू?" सो तिथे सुद्धा म्हणजे मग ते पोलिसांना बोलवलं आणि ते म्हणले कॅन्सल करा आणि मग ते गेलं. मग कार्ड मिळाल्यावर म्हटलं, "नाही, मी आता काहीच करणार नाही." गपचूप जाऊन दुसरं विमान पकडलं, तिसरं विमान असं करत मुंबई, फ्रँकफर्ट, ट्रॉम्सो, ऑस्लो, लाँग इयरबेन. लाँग इयरबेन हे जगाचं आणि नॉर्वेचं सगळ्यात शेवटचं आयलंड आहे. तिथे मी पोहोचले आणि फायनली म्हटलं, "ओके, फायनली आता मी पोहोचले उत्तर ध्रुवाच्या इथे." पण तिथून सुद्धा उत्तर ध्रुवाची वेगळी फ्लाइट होती. तिथे रशियन ओके. लोकांनी मला रिसीव्ह केलं आणि ते म्हणले, "गुड नाईट." मी म्हटलं, "ऊन पडलंय एवढं चांगलं, तुम्ही गुड नाईट म्हणताय?" आणि "मॅडम, इथे 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते आणि रात्री 11:30 वाजलेत." मी म्हटलं, "मग दिवस कसा असतो?" म्हणे, "असंच असतो दिवस. हाच दिवस आणि हीच हेच रात्र." रात्र. म्हणलं, "ओके." मग म्हणजे मग उत्तर ध्रुव म्हणजे काय असते हे तिथे खरी म्हणजे कळायला सुरुवात झाली, की 6 महिने दिवस, 6 महिने रात्र. आणि मी जेव्हा तिथे पोहोचले तिथे टेम्परेचर -20 होतं म्हणजे लाँग इयरबेन इथे. आणि पहिल्यांदा आयुष्यात स्नोफॉल पाहिला तिथे. म्हणजे तो ब्लॅकमध्ये राणी मुखर्जीचं तो मोमेंट होता माझा, की ओके, खरंच बर्फ पडतो आणि तो हातावर आल्यावरती वितळतो. सो त्या मोमेंटला मग रिअलाईज झालं, की आपण खूप वेगळ्या जगात आलेलो आहे आणि रिॲलिटी काय असते म्हणजे वास्तव खूप वेगळं असतं. आपण विचार करतो, की हे खूप सोपं होऊन जाईल, पण नव्हतं तेवढं सोपं. उत्तर ध्रुवाची तर म्हणजे अजून उत्तर ध्रुवावर गेले पण नव्हते आणि मला रशियन्सने सांगितलं, की तुम्ही जिथे उडी मारायला जायचं तिथे वेदर बॅड आहे. तर आपल्याला 2 दिवस थांबावं लागेल. तरी 2 दिवस थांबलो. 12 एप्रिलला आम्हाला निघायचं होतं आणि 12 एप्रिलला परत आले माझे इन्स्ट्रक्टर्स आणि ते म्हणले, "पण आता चाललोय." ते म्हणले, "पॅराशूट माहिती ना कसं असतं?" म्हणलं, "नाही माहिती." मग त्यांनी तोपर्यंत माहित नव्हतं काहीच? नाही, नाही, पॅराशूटच माहीत नव्हतं ना मला. बरं. तर पॅराशूट बघितलेलंच नव्हतं ना. हं. तर नाही, पण मी त्याच्या आधी एकदा 1 दिवसासाठी बंगलोरला गेले होते. आर्मीच्या एका ट्रेनिंग सेंटरमध्ये ज्याच्यामध्ये पॅराशूट म्हणजे तेव्हा मी 20 वर्षापूर्वीची पॅराशूट असायचे. त्याच्यामध्ये 2 पॅराशूट असायचे. एक पोटावरती रिझर्व्ह पॅराशूट असायचं, जे छोटीशी पिशवीसारखं आणि मागे पाठीवरती मेन पॅराशूट. म्हणजे मेन पॅराशूट खराब असेल तर मग रिझर्व्ह ओपन करायचं. तर ते दिसतं कसं, पॅराशूटची बॅग म्हणजे आपल्या दप्तरासारखी बॅग होती बरोबर. आणि जी पुढची बॅग असते ती स्लीपिंग बॅगसारखी बॅग होती आणि त्याच्यामध्ये 2 नॉट्स असतात. ते नॉट्स ओपन केले की पुढचं पॅराशूट उघडतं आणि मागचं जे असतं त्याच्यासाठी हँडल असतं. सो दॅट वॉज अ बेसिक नॉलेज मला माहिती होतं. पण बरं तिथे रशियामध्ये नॉर्थ पोलला गेल्यावरती, लाँग इयरबेनला गेल्यावरती ते जेव्हा रशियन्स आले ते म्हटले, "धिस इज युअर पॅराशूट." अरे म्हटलं, मला जे दाखवत होतं ते वेगळं होतं कारण ते वेगळं. इंडियन होतं. बरोबर. ह्यांच्याकडे ते रशियन होतं. मी म्हटलं, "ओके." मग ते म्हणलं, मी त्यांना म्हटलं, की "एक रिझर्व्ह पॅराशूट असतं?" ते म्हणे, "हो आहे ना, ते बॅगेत आहे." मग म्हटलं, "मला प्लीज फक्त दाखवा." मग त्यांनी दाखवलं आणि मी म्हटलं, "ओके, हे घालून उडी मारायची." एवढंच माहिती, बाकी काही नाही. कारण मला एवढं माहित होतं, की मी हे बिंदास घेऊन उडी मारू शकते आणि मी उतरू शकते. कारण तो कॉन्फिडन्स होता ना, की काहीतरी करून दाखवायचंय. कारण मला माहिती आहे मी करू शकते आणि जगाला दाखवायचं की करू शकतो. तर मग तयारी झाली आणि आम्ही मग त्या दिवशी 12 एप्रिलला उत्तर ध्रुवाला गेलो आणि तिथे गेल्यावरती मला रशियन लोकांनी सांगितलं, की आता वेदर अजूनही खराब आहे. सो वी हॅव टू गो बॅक. म्हणलं ओके. परत जाऊयात, परत येऊयात. मग परत मी उत्तर ध्रुवावरनं वापस लाँग इयरबेनला आलो आणि ते म्हणले, की "नाही, तुम्ही जेवढे पैसे पे केले त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला उत्तर ध्रुवावरती घेऊन गेलो होतो. पण वेदर खराब होतं, तुमची उडी नाही झाली. यू हॅव टू गो बॅक. तुम्हाला परत भारतात निघून जावं लागेल." म्हटलं, "मी नाही जाणार." बरं. म्हटलं, "मी पक्की भारतीय." म्हटलं मी. मी म्हणलं, जात "मी नसते. इथे आहे, मी आली आहे उडी मारूनच जाणार." म्हटलं, "जे करायचं ते कर." माझा व्हिसा एक्सपायर होता 16 तारखेला. व्हिसा एक्सटेंड केला, रशियन लोकांशी भांडलो, सगळं एक्सटेंड करून परत 18 तारखेला जम्प रिप्लॅन केली आणि 18 तारखेला परत मी त्याच ठिकाणी त्या नॉर्थ पोलला पोहोचलं त्या रशियन लोकांबरोबर आणि त्यांनी मला तेव्हा बोलून दाखवलं. म्हणे, "तुझ्या जागी दुसरी कोणी मुलगी असते तर म्हणे निघून गेली असती म्हणे. तुम्ही खूप म्हणजे फाईट करून आम्हाला." म्हणजे त्यांना लिटरली खूप भांडलो होतो मी त्याच्यासाठी. मग त्यांनी थोडे एक्स्ट्रा पैसे घेतले होते. पण रिप्लॅन केलं. ₹2 लाख एक्स्ट्रा झाले त्याच्यानंतर.
पण म्हणलं मी परत उत्तर ध्रुवावर कोण जाईल ना, आणि एवढी बरोबर. मेहनत आधीच एक तर व्हाईट करून गेलो, आणि परत मी जसं घरी जाऊन सांगितलं सगळ्यांनाच, म्हणजे अख्ख्या म्हणजे जेवढे जण नाही म्हणत होते की नाही करू शकत, इनफॅक्ट माझे जेवढे स्पॉन्सर्स होते, बरेच स्पॉन्सर म्हणाले होते की तू मुलगी आहेस, तू नाही करू शकणार, समजा गेलीस आणि उडी मारली, तुला काय झालं तर आमचे पैसे वाया जातील, किंवा इट्स नॉट युअर कप ऑफ टी. माझ्या डोक्यात ते बॅक ऑफ द माइंड सुरू झालं की मी ह्या सगळ्यांना का तोंड देणार, की वेदर बरोबर. खराब होतं म्हणून, किंवा रशियन्सने चीट केलं असं म्हणून, किंवा काय. म्हटलं नाही, मी परत जाणारच नाही. म्हटलं आय एम गोना डू माय जम्प. सगळं ठरलेलं होतं. मग ठरलं, आणि मग परत 18 एप्रिलला जम्प प्लॅन केली. दॅट डे वेदर वॉज गुड, आणि रात्री 9:30-10च्या आसपास आम्ही जम्पला गेलो. आणि हेलिकॉप्टर जेव्हा 10,000 फुटावरती गेलं, ते म्हणले, "नाही शीतल, 10,000 फुटावरनं जम्प नाही होऊ शकत. वेदर म्हणजे मी कधी मायनस टेम्परेचरला एक्सपोजच झालेले नव्हते. फर्स्ट टाईम मी -20, -30 टेम्परेचरमध्ये जात होते, आणि तेव्हा जिथून मला उडी मारायची होती तिथे -40 डिग्री टेम्परेचर होतं. -40 मध्ये उडी मारायची होती. ते म्हणले, "हे तुझ्यासाठी फार हाय एक्स्ट्रीम टेम्परेचर आहे मायनसमधलं, तर आपण थोडं हाईट कमी करू." म्हणलं, "ओके, मला फक्त एवढं सांग कधी उडी उडी मारायची." मारायची संपला कधी सांग. विषय. आय वॉज दॅट रेडी. मग परत हाईट कमी करत आलो, आणि ते म्हणले, "आता नाऊ यू कॅन जम्प." म्हणलं, "ओके." दरवाजा उघडायची वाट पाहत होते, आणि उघडला त्यांनी दरवाजा. म्हणले, "मी जाणार." आणि परत मला मागे ओढलं, म्हणे, "खाली नको बघू." म्हटलं, "खाली बघितल्याने काय फरक? मला खालीच जायचंय." नाही म्हणे, "समोर क्षितिजावर बघायचं, कारण खाली डेप्थ परसेप्शन नाहीये, म्हणजे किती खोल हे कळत नाही." तर मी तरी म्हणलं, "मला 1 मिनिटं बघू दे." मी खाली बघितलं, तर खाली खरंच कळत नव्हतं की किती खोल आहे, कारण पांढरा शुभ्र कॉन्टिनेंट होता, आणि होरायझॉनवरती ब्लू कलर दिसत होता. सो यू कॅन सी, म्हणजे तुम्ही फोटो बघू शकता. त्या फोटोमध्ये ब्लू कलर वरनं, म्हणजे आकाश आणि जमीन म्हणजे तिथे जमीनच बर्फाच. नाहीये, समुद्रावर तरंगणारे बर्फाचे तुकडे होते. तर त्या म्हणजे ते खाली कसं दिसतं बघितल्यावरती खरंच भीती वाटते त्या एका क्षणाला. ते म्हणले, "खाली नको बघू." म्हटलं, "नाही, मी बघते. मला अंदाज घेऊ द्या. मग मी उडी मारते." तोपर्यंत परत अजून आम्ही थोडे अजून लो हाईटवर आलो. तर मी 2400 फुटावरनं आयुष्यातली पहिली पॅराशूट जंप केली, आणि मला सांगितलं होतं, की उडी मारल्यावरती काउंट करायचं 1000, 2000, 3000, 4000, 5000, आणि वरती बघायचं पॅराशूट उघडलेलं असेल. कारण ते ऑटोमॅटिक उघडणारं पॅराशूट आहे. त्याला स्टॅटिक लाईन पॅराशूट जंप म्हणतात. तर स्टॅटिक लाईन पॅराशूटमध्ये मी उडी मारली, आणि त्याची एक पॅराशूटची एक लाईन, दोरी असते, ती आत हेलिकॉप्टरमध्ये अडकवलेली असते. सो ॲज सून ॲज यू जंप 10 ते 12 फुटावरती तुमचं पॅराशूट ऑटोमॅटिकली उघडते, पण एक्झिट केल्यानंतर. ते उघडलं. वरती बघितलं, आणि वरती बघितल्यावर कळालं माझं पॅराशूटच फाटलेलं होतं. आयुष्यातली पहिली जेव्हा पहिलंच पॅराशूट फाटलेलं फाटलेलं. होतं. तर आता म्हणलं, आता काय करू? म्हटलं मामाने म्हटलेलं बरोबर होतं. हिचा हातपाय तुटला त्याच्याशी कोण लग्न करेल? माझ्या इन्स्ट्रक्टरने सांगितलं होतं, की जर पॅराशूटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर दुसरं पॅराशूट उघडायचं. ते पण उघडलं. ते उघडायला गेले तेव्हा ते कॉम्प्लिकेटेड होतं. ते पॅनिक मोमेंटमध्ये ह्या गोष्टी जेव्हा उघडायच्या असतात, जमिनीवर तुम्हाला ईझी वाटतं, पण पॅनिक मोमेंटमध्ये उघडताना ते उघडत नाही. ते उघडतच नव्हतं. पण तेव्हा उघडत नव्हतं, मग मी तेव्हा म्हणलं, माझा फॉलिंग स्पीड जो आहे ना, तो नॉर्मल आहे. मी अशी काही एकदम जोरात जमिनीकडे जात नाहीये. मग परत वरती बघितलं, तेव्हा कळालं पॅराशूटचं डिझाईनच तसं आहे. तर डिझाईन पण कसं माहिती नव्हतं. तर मग म्हटलं ठीक आहे. मग नॉर्मल आहे सगळं काय. आपण आता मला सांगितलं होतं, की दोन्ही हात वरती करायचे, आणि ब्रेक्स असतात पॅराशूटचे. ते ब्रेक्स लेफ्ट राइट करत खाली उतरायचं. ते करताना हात वरती केल्यावर लक्षात आलं, की मी जेव्हा पॅराशूटच्या ब्रेक्ससाठी रीच झाले, तेव्हा पॅराशूट जे दुसरं उघडत नव्हतं ते ऑटोमॅटिक उघडून गेलं. कारण बरं. त्याचा नॉब मी ओपन केलेला होता. हं. तर दुसरं पॅराशूट पण उघडलं, आणि पहिलं ऑलरेडी उघडलेलं होतं. मग मी दुसऱ्याला परत थोडंसं लाईन्स ओढत पिशवीत घालायचा प्रयत्न केला. पायामध्ये अडकवलं, आणि फायनली डिसाईड केलं, की आता कसंही करून उतरायचंय बाबा बास. कारण दाखवायचंय बाबा आपल्याला, करायचंय हे, की आय कॅन डू धिस. मी टोटली एक्सायटेड होते, की मी उडी मारली आहे, आणि पॅराशूटच्या अंडर उत्तर ध्रुवावरती लँड होतीये, आणि मला तेव्हा लक्षात आलं, की मी म्हणजे बर्फाच्या तुकड्यावरती नाहीये, पाण्यावरती तरंगतीये. सो अगेन म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या, की पाण्यामध्ये नाही जायचं, किंवा तिथला करंट खूप फास्ट आहे, किंवा वन्स यू आर इन वॉटर म्हणजे मला फाइंड आउट नाही करू शकणार, कारण लगेच तिथला बर्फ -40 मध्ये सील होऊन जातो. तर मी तोच माइंडमध्ये त्या गोष्टी घेऊन लेफ्ट राइट करत कसंबसं, आणि म्हणतात एक हवा का झोका आहे, आणि मग मी ते बरोबर त्या बर्फाच्या बर्फाच्या तुकड्याच्या तुकड्यात. कॉर्नरला जाऊन उतरले, आणि निश्वास टाकला, की हां, उतरले, आणि उतरल्यावरती जे गणपतीत नाचतो तसे नाचले, की बास क्या बात आय है! डिड इट म्हणून. मग ते तुम्हाला रिसीव्ह कसं करतात परत? मग ती पूर्ण जिथे आम्ही लँड करणार होते, हं. तिथे ऑलरेडी काही टीम्स लँड केलेल्या होत्या. त्यांना म्हणजे माझं व्हिडिओ शूट करण्यासाठी, लँडिंग मी करते कुठे, किंवा मी जर पाण्यात पडले तर मला रेस्क्यू करण्याची पूर्ण टीम, ते सगळे खालती होते.
सो पहिले हेलिकॉप्टरने आम्ही जिथे लँड करायचं तिथे उतरलो होतो आणि मग ते टीम सगळे सेट केली. त्याच्यानंतर मग मी उडी मारायला गेले. इट्स लॉंग स्टोरी अगेन, म्हणून मी बऱ्याच गोष्टी नाही सांगितल्या. तिथे पण खूप इट्स कमिंग इन माय बुक नाऊ. कारण मी उडी मारायला जाणार होते संध्याकाळी 6:30 वाजता आणि माझी जम्प झाली रात्री 11:30 वाजेपर्यंत. तर तोपर्यंत जो 5.5-6 तासाचा जो किस्सा आहे, इट्स ह्यूज. तिथे पण खूप भांडाभांडी झाली किंवा बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. पण 11:30 वाजता जेव्हा मी लँड झाले तेव्हा आय वॉज लाईक येस, इफ आय कॅन से, म्हणजे इफ आय कॅन डू इट, एनीबडी कॅन डू इट. म्हणजे आयुष्यात ह्या गोष्टीचं रिअलायझेशन झालं की आपण जे बोलतो ते सगळं करू शकतो. रिझन त्याच्यासाठी तेवढा म्हणजे डेडिकेटेडली आपण त्याच्या मागे पडलं पाहिजे की मला करायचं म्हणजे करायचं. म्हणजे किती अडथळे येऊ देत, मी थांबले नाही. मला किती जणांनी नाही सांगितले किंवा रशियन्सने पण स्टॉप केलं होतं किंवा उडी मारायचं सुद्धा विमानातनं उडी, म्हणजे भरपूर इश्यू झाले होते. आम्ही म्हणजे 2 वेळा खाली उतरलो होतो, परत हेलिकॉप्टरमध्ये बसलो होतो. पण जेव्हा लँड झाले तेव्हा सगळ्या गोष्टीचं सार्थक वाटत होतं की येस, मी जे ठरवलं होतं ते करू शकले. कारण आय वॉज सो डेडिकेटेड की नाही, मला करायचं आहे. क्या बात आहे. आणि पहिली उडी आयुष्यातली 18 एप्रिल 2004ला उत्तर ध्रुवावरती कुठलीही ट्रेनिंग न घेता 2400 फुटावरनं केली आणि जगातली पहिली महिला बनले असं ट्रेनिंग न घेता उडी मारणारे. क्या बात आहे. जगातली पहिली पहिली महिला. आणि महिला. खरं हे तुमचं जे धाडस होतं, कुठलंही ट्रेनिंग नसताना, सध्या मुली सोबत कुणी नसताना घराच्या बाहेर पडत नाही. नाही, पण तसा समाज पण आहे, त्यामुळे Yes. दॅट इज गुड. पण तुम्ही त्याच्यातून हे 22-23 वर्षापूर्वीची ही गोष्ट आपण बोलतोय, त्यावेळेस तर परिस्थिती खूप वेगळी होती. हो. तुम्ही नॉर्थ पोलवरती गेलात आणि तिथं उडी मारली. मग त्यावेळेस तुम्हाला ट्रेन केलं होतं? काहीच नाही. मला पॅराशूट कसं असतं एवढंच फक्त, म्हणजे असं मी आता माझं पॅराशूट घेऊन आलं तुम्हाला दाखवलं असतं की दिस इज बॅग, हे पॅराशूट असं. बरं, पण एवढंच ज्यावेळेस होतं. तुम्ही लँड केलं त्यावेळेस घरी कधी कळवलं? तेव्हा मग मी लँडिंग झाल्यानंतर रशियन लोकांना सांगितलं होतं. आमच्याकडे सॅटेलाइटचा फोन होता आणि सॅटेलाइटच्या फोनवरनं मग मेसेज केला होता की माझी जम्प झाली. आणि मी सगळ्यात पहिले कमल भाईला फोन केला होता की माझी जम्प झाली, आय एम लँडेड सेफली. मग उत्तर ध्रुव झालं आणि मला त्या मोमेंटला असं वाटलं की म्हणजे लय भारी, म्हणजे मी आयुष्यात काहीतरी केलं. आणि मी फुल ऑन असं पण 36 इंच की छाती की म्हणतो ना की म्हणजे मला खूप भारी वाटतंय आणि सगळ्यांच्या विरोधात जाऊन. जाऊन केलं असं. तो काय म्हणतात, एक हॅपीनेसचा फुगा इंडियात जशी लँड झाली तसा फोडला सगळ्यांनी. हा ठीक आहे, झालं ना उत्तर ध्रुव, आता लग्नाचा विषय. अरे म्हणलं खातीर थोडी ती इज्जत द्या. नाही, आता उत्तर ध्रुव झालं बस. म्हणजे खूप मोठी गोष्ट, छान छान सगळं झालं. आणि मग मला ह्या जम्पला रेकग्निशन पाहिजे होतं. आणि ह्या जम्पच्या रेकग्निशनसाठी मी सिव्हिलियन आहे. एक सिव्हिलियन मुलीने उत्तर ध्रुवावरती जाऊन उडी मारली, पॅराशूट घेऊन उडी मारली, स्काय डायव्हिंग केलं, तर त्याच्यासाठी रेकग्निशन कोण देणार? तर एक म्हणजे हा खेळ भारतीय खेळामध्ये इन्क्लुडेड आजही नाहीये, तेव्हा पण नव्हता. तर मी तेव्हा सुनील दत्त सर स्पोर्ट्स मिनिस्टर होते, त्यांना जाऊन भेटले. ते म्हणले हा खेळांमधला खेळच नाहीये, तुला काय रेकग्नाइज आम्ही करणार? त्यांच्याकडनं तर नाही झालं. स्पोर्ट्स मिनिस्ट्रीकडे खरंच त्यांच्याकडे काही रूल्स रेग्युलेशन्स नव्हते, तर त्यांनी नाही सांगितलं. मी इंडियन एअरफोर्सकडे गेले की यू रेकग्नाइज मी. तर ते म्हणले तुम्ही सिव्हिलियन आहात, आम्ही फक्त फौजी लोकांना रेकग्नाइज करू शकतो. सो मग मी एवढी अचीवमेंट करून त्याचं कौतुक करणारं कोणीच नव्हतं. सो मी म्हणलं दिस इज रॉंग, मग ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग मी तेव्हा एपीजे अब्दुल कलाम सर राष्ट्रपती होते, मग त्यांना पत्र लिहिलं. आणि बिलीव्ह मी, आता त्या गोष्टी वर्कआउट नाही होत, पण तेव्हा खूप भारी वर्कआउट झालं. मी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं आणि मला त्याचा रिप्लाय आला पुढच्या 5 दिवसामध्ये की मी लिहिलं होतं की मी उत्तर ध्रुवावरती कुठलंही ट्रेनिंग न घेता पहिली उडी मारली, जगातली पहिली महिला बनले. माझे हे पेपर्स, पण मला इंडियामध्ये कोणी रिकॉग्निशन देत नाहीये. माझे पेपर्स म्हणजे पाठवले, म्हणजे पंतप्रधानांच्या मी हे पेपर्स पाठवले एपीजे अब्दुल कलाम सरांना. त्यांनी राष्ट्रपती भवनमधनं हे पेपर व्हेरिफिकेशनला रशियाला पाठवले. ज्यांनी मला मदत केली त्यांचं व्हेरिफिकेशन केलं आणि मला 2005च्या सप्टेंबरमध्ये अपॉइंटमेंट मिळाली राष्ट्रपतींची. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी दाखवलं की माझे म्हणजे सर्टिफिकेट्स वगैरे. ते म्हणले मला माहिती आहे, यू हॅव डन द जम्प. आणि त्यांना म्हणलं सर मला रेकग्निशन नाही मिळत, आय नीड युअर हेल्प. त्यांनी माझं असं वर्ल्ड रेकॉर्डचं ते डॉक्युमेंट्स घेतले, त्याच्यावरती ऑटोग्राफ दिली आणि ते म्हणले कोणाचं रेकग्निशन पाहिजे? आय एम प्रेसिडेंट ऑफ इंडिया. आणि त्यांनी ऑटोग्राफ दिली. म्हणलं सर तरी आय वॉज इन माय टीनेज, बट तरी सुद्धा मी त्यांना त्या क्षणाला असं बोलले की सर आपने ऑटोग्राफ तो दे दिया, बट ये सब मानेंगे थोड़ी की आपकी ऑटोग्राफ है.
आता मी बालबोध भेटलं म्हणजे त्या टीनेजमध्ये असं त्यांना जे बोलायचं बोलून गेले. ते म्हणलं बरोबर आहे तुझं. म्हणे तुझं मी हे पेपर पाठवतो स्पोर्ट्स मिनिस्ट्रीकडे की तुला रिकॉग्निशन मिळावं म्हणून. म्हटलं पण स्पोर्ट्स मिनिस्टरने ऑलरेडी सांगितलं म्हणजे जे माझ्या बरोबर घडलं मी त्यांना जे आहे ते बिनधास्त सांगितलं. म्हटलं सर स्पोर्ट्स मिनिस्टरने ऑलरेडी सांगितलं की हे तुला मी रिकॉग्नाइज नाही करू शकत. ते म्हटले मी राष्ट्रपती आहे. मी सांगतोय तुला. म्हणलं ठीक आहे सर. मग म्हणलं सर मी आता उत्तर ध्रुव केलं. हे ऑलरेडी झालंय. नाऊ आय एम प्लॅनिंग फॉर अंटार्क्टिका. बरं. आणि तेव्हा माउंट एव्हरेस्ट पण प्लॅन करत होते ऍक्च्युली. तर मी त्यांना सांगितलं की मला आता दक्षिण ध्रुवावरचं प्लॅनिंग करतेय. तर म्हणलं गुड गुड व्हेरी गुड. मग त्यांनी मला प्रश्न विचारायला सुरुवात केली की अंटार्क्टिकाच का? अंटार्क्टिकाला कुठे जम्प करणार? टेम्परेचर काय असणार आहे? विंड काय असणार आहे? वेलोसिटी काय असणार आहे? पॅराशूट कुठलं असणार आहे? तर माझ्याकडे सगळे उत्तरं होते, अभ्यास केलेले होते. आणि कारण एपीजेंना भेटायला मिळणार आहे आणि प्लस आम्हाला हे सांगायला मिळणार आहे. तर मी अभ्यास केला होता आणि काही DRDO मध्ये पुणेमध्ये सायंटिस्टला भेटले होते जे अंटार्क्टिकावरती रिसर्च करत होते. आणि आपल्या मैत्री स्टेशनवरती काम करणारे एका सायंटिस्टला पण भेटलेले होते. तर त्यांच्याकडनं पण माहिती घेतलेली होती. तर त्यांनी जे प्रश्न विचारले सगळ्यांची उत्तरं होती आणि ती सगळी उत्तरं खडाखड दिली. ते म्हणलं तू होमवर्क करून आलेली आहेस. म्हणलं हो सर तुम्हाला भेटायला मिळते हीच मोठी गोष्ट होती आणि तुमच्याकडनं मला मेंटॉरशिप पाहिजे की तुम्ही माझ्या एक्सपेडिशनसाठी मेंटॉर म्हणून मला पाहिजे. ते म्हणले मी काय केलं पाहिजे? म्हणलं काही नाही सर मला कुठे मदत लागत असेल तर तुम्ही आय नीड युअर हेल्प टू गेट द परमिशन्स. ते म्हणले ठीक आहे. मग त्यांनी त्यांचे सेक्रेटरी त्यांचा नंबर दिला की ह्यांच्याबरोबर टचमध्ये राहा. आणि तेव्हा लँडलाईन्स होते ऍक्च्युली. तर लँडलाईनचा नंबर मिळाला आणि म्हणजे आय वॉज रिअली हॅपी की मला त्यांच्यासारखा मेंटॉर मिळाला. आणि बिलीव्ह मी म्हणजे टचवूड की राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम सर मेंटॉर असल्यामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या होत्या माझ्या अंटार्क्टिका एक्सपेडिशनला. कारण मी उत्तर ध्रुव झालं होतं. दक्षिण ध्रुवाचं प्लॅन करत होते. 1.5 वर्षाचा मध्ये तोपर्यंत म्हणजे उत्तर ध्रुवहून एक म्हणजे 1.5 वर्षाचा गॅप झाला होता. हां आणि पहिल्या वर्षी नापास पण झाले होते फर्स्ट इयरमध्ये. त्यामुळे पूर्ण तिकिट्या लागलेल्या होत्या. आणि तो पण एक घरामध्ये सीन चालू होता. शिक्षणाकडे लक्ष नाहीये, नापास झाली, हे असंच चालणार आहे का? महिला लग्न ह्याची लग्न कोण करणार? आणि मी स्वप्न बघत होते अंटार्क्टिकाचं. अंटार्क्टिका चालूच होत म्हणजे माझे प्रिपरेशन चालू होती. परत कॉलेजमधनं फोन येत होतं की अटेंडन्स नाहीये. मी म्हणलं मी स्पॉन्सर शोधते, मला अंटार्क्टिकाला जायचं. आणि मी असं नाही म्हणत मी शिक्षण नाही करणार. म्हणलं मी एक्झाम देते ना, एक्झाममध्ये मी सगळे पेपर क्लिअर करीन, डोंट वरी. म्हणजे आय जस्ट वॉन्टेड दॅट सपोर्ट. दोन्ही गोष्टी पॅरलली होऊ शकत नव्हत्या. जसं होत असेल त्या गोष्टी चालू होत्या. आणि अंटार्क्टिकाचं प्लॅनिंग सुरू झालं. आणि अंटार्क्टिकावरती मला जी जम्प करायची होती ती फ्री फॉल टाईपची जम्प होती. तर फ्री फॉल ह्या प्रकारामध्ये तुम्हाला 2 इन्स्ट्रक्टर बरोबर असणं जरुरी असतं. त्याला एक्सलरेटेड फ्री फॉल जम्प म्हणतात. तर ती मला तिथे करायची होती. ती पण विदाऊट एनी ट्रेनिंग. तर प्लॅनिंग झालं आणि काही इन्स्ट्रक्टर शोधत होते. तेव्हा कळालं अमेरिकन इन्स्ट्रक्टर म्हणले 50 लाख रुपये फी द्या. आजही 50 लाख इज अ बिग नंबर. 20 वर्षापूर्वीची गोष्ट म्हणजे 2006 साली मी 50 लाख मोठा नंबर. ऑस्ट्रेलियन म्हणले 35 लाख रुपये. म्हणलं माझ्याकडे नाही एवढे पैसे. आय कॅनॉट मॅनेज. मग मला ऑस्ट्रेलियातले काही एका ऑर्गनायझेशनने सांगितलं की इंडियामधले काही इन्स्ट्रक्टर इथे ट्रेनिंगला आलेत, तुम्ही त्यांना विचारा. ते इंडियन नेव्हीचे ऑफिसर्स होते, त्यांना विचारलं. ते म्हणले ओके आपण करू शकतो. मग ते म्हणजे दोन्ही इन्स्ट्रक्टर हो म्हणल्यानंतर मग APJ अब्दुल कलाम सरांना इन्व्हॉल्व केलं की नेव्हीचे 2 इन्स्ट्रक्टर आहेत जे ट्रेन्ड आहेत, आत्ता जस्ट ट्रेनिंग करून आले, त्यांना माझ्याबरोबर रेप्युटेशनला पाठवा. अशा भरपूर प्लॅनिंग. मग ह्याच्यासाठी पुण्यातनं दिल्लीला जा, दिल्लीमध्ये राहा, राष्ट्रपती भवनला जा, इंडियन नेव्हीला अप्रोच कर, हे पत्र बनव. हे सगळं सेल्फ MBAचं चालू होतं. त्याच्यामध्ये पत्र कसं लिहायचं, कसं त्यांच्याशी बोलायचं. मग त्याच्यामध्ये सिम्बॉयसिसमध्ये एटिकेट्सचे क्लासेस केले. मराठी मीडियममध्ये शिकलेली मी मराठी मुलगी, मला इंग्लिश बोलता येत नव्हतं. पब्लिक स्पीकिंगचे क्लासेस केले की समोरचे इंग्लिशमध्ये बोलतात ते समजत नव्हतं. ते समजण्यासाठी पेपर वाचायला सुरुवात केली की ह्या सगळ्या गोष्टी साईड बाय साईड चालू होत्या. प्लस मी डबल ग्रॅज्युएशन करत होते. BSc इन झुओलॉजी प्लस ग्राफिक डिझायनिंग इन आणि तो मला ॲनिमेशनमध्ये फार किडा होता. मला ते शिकायचं होतं. माया आणि VFX इफेक्ट वगैरे सगळं. ते पण चालू होतं आणि दक्षिण ध्रुवाची पूर्ण तयारी चालू होती. टोटली म्हणजे 24 तास बिझी टाईपमधलं शेड्यूल होतं. ऑनेस्टली ह्याच्यामध्ये मुलांकडे बघायला वेळ नव्हता. पण माझ्या मामाचं म्हणणं होतं की ही कोणत्यातरी मुलाबरोबर हिचं लफडं चालू आहे. म्हणलं माझ्याकडे खरंच वेळ नाहीये तेवढा आणि त्यामुळे हिचं लग्न लवकर लावा. म्हणलं दक्षिण ध्रुव झालं की म्हणलं कोणाशी म्हणशील त्याच्याशी लग्न करीन. म्हटलं फक्त तू मला एवढं करू दे. मग ठरलं फायनली. मग मी फुल फ्लेज प्लॅनिंग करून दक्षिण ध्रुवाची तयारी सुरू केली.
एपीजे सर मेंटॉर मिळाले, इन्स्ट्रक्टर मिळाले. स्पॉन्सरशिपसाठी 1 कोटी खर्च होता. मग स्पॉन्सर शोधणं सुरू केलं आणि टचवूड म्हणजे स्पॉन्सर्स पण मिळाले आणि 2006च्या 16 डिसेंबर 2006ला आम्ही अंटार्क्टिकावरती जंप करायला गेलो. अंटार्क्टिकाला दुसरी जंप आयुष्यातली पण पहिली फ्री फॉल जंप मी केली आणि जगातली पहिली महिला बनले जिने दक्षिण ध्रुवावरती कुठलंही ट्रेनिंग न घेता AFF जंप केलेली लेव्हल 1. आजही मी ॲक्चुअली मागच्या आठवड्यात स्पेनमध्ये होते तेव्हा एका इन्स्ट्रक्टरला सांगितलं, की माझी AFF मी अंटार्क्टिकावर केलं. तर म्हणले, "आर यू मॅड?" म्हटलं, "हो, आय वॉज." एक जण म्हणलं, "यू आर क्रेझी." म्हणलं, "येस." म्हणलं, "भारतीय महिलांनी जर ठरवलं तर काहीही काही करू करू शकतात. शकतात. फक्त ती विल पॉवर पाहिजे." बास. आणि इट्स नॉट अबाउट भारतीय महिला, पण कुठलीही महिला करू शकते. पण स्पेसिफिकली मराठी बाई असेल ना, ती करू शकते. एकदा ते डोक्यात घुसलं. घुसलं की बस संपला विषय तो. म्हणजे झालंच पाहिजे. तर तो एक जुनून होता. अंटार्क्टिका पण प्लॅन केला. अंटार्क्टिका झालं आणि मी खूप खुश होऊन परत इंडियामध्ये म्हणजे 36 इंच छाती म्हणतो तशा टाईपमध्ये आलो. येस, आता मी हे पण करून दाखवलं. परत तो हॅपीनेसचा फुगा येऊन सगळ्यांनी फोडला. बस आता झालं. आता कोण पुढे. रिकॉग्नाइज करतंय? कोणीच रिकॉग्नाइज करत नाहीये ह्या गोष्टीला. परत अंटार्क्टिका झाला तरी. मी परत एपीजेंना लिहिलं, की म्हणलं, "सर, एवढी मोठी जंप केली. आय एम नॉट गेटिंग रिकॉग्नाइज्ड." मग एपीजे अब्दुल कलाम सरांनी माझं नाव म्हणजे हे केलं, की हिला म्हणजे तेव्हा मला नॅशनल अवॉर्ड मिळालेला होता. एपीजे सरांच्याच रिकमेंडेशनमुळे. तेन्झिंग नॉर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड हा ॲडव्हेंचरमधला हायेस्ट अवॉर्ड मानला जातो. तर त्याच्या आधी मला शिवछत्रपती पुरस्कार मिळाला होता महाराष्ट्र शासनाचा आणि मग नॅशनल अवॉर्ड मिळाला होता आणि मग नंतर अंटार्क्टिका झालं. अंटार्क्टिका झाल्यावरती मग रिकॉग्निशनसाठी परत फाईट करत होते. पप्पा म्हणले, "काही गरज नाही रिकॉग्निशनची, लग्न कर." म्हणलं, "ठीक आहे, तुम्ही मुलगा शोधा. मी म्हणाल त्याच्याशी लग्न." मग लिटरली आमच्याकडे ते एक ॲडव्हर्टाइज ना लग्नाच्या वेबसाईट्स असतात, हो. की वडील फेटा घेऊन पळतायत आणि मुलगा शोधतायत आणि मुलगी नाही म्हणतीये. असे इतके प्रपोजल येत होते, जात होते. मामा म्हटला, "हे लफडं चाललंय कुठेतरी." मामाचं तेच होतं आमच्या, की काहीतरी कुठेतरी पाणी मुरलंय आणि हे नाही हिला लग्न करायचं. म्हटलं ना, "मी असं नाही म्हणत आहे." म्हटलं, "ठीक आहे, मला एखादा मुलगा आवडतोय, तुम्ही करून देणार आहे का लग्न?" नाही म्हणे, आपल्या समाजातच लग्न करायचं." म्हणलं, "ठीक आहे, मग तुम्ही शोधा ना. पण मग एकच अट आहे, त्याला स्काय डायव्हिंग आलं पाहिजे." क्या बात आहे. मला लग्न हवेत करायचंय. हवेत लग्न करणारच असेल तर म्हणलं सांगा. मग मामा तेच म्हणला, हे म्हणे, तुम्हाला नाही कळत आहे, ही गेम करते तुमच्या सगळ्यांचा, आपल्या सगळ्यांचा. हिला कुठेतरी लव्ह मॅरेज करायचंय. म्हटलं, "मी अजूनही सांगते. 2 वर्ष लागले अजून तरी चालेल. तुम्ही मुलगा शोधा, मी लग्न करते. फक्त हवेत लग्न करायचं." मग माझ्या नवऱ्याचं म्हणजे स्थळ आलं आणि मी त्याला आम्ही ते ऑनलाईन मॅट्रिमोनी. म्हणजे मॅट्रिमोनीमध्ये बघत होते. तर त्याचं तिकडून आलं, की "हो, मला चालेल हवेत लग्न करायला." म्हणलं, "हा पहिला मुलगा आहे तो हो म्हटलाय." पहिले चेक केलं. म्हणलं, "आमच्या समाजात असं ना." मग सगळं कळालं आणि मग म्हटलं, "बाबा ये प्लीज माझ्या घरी." आणि मग माझ्या मामाला कॉन्टॅक्ट पाठवलं, सगळं झालं. मुलगा बघून गेल्यावरती माझा मामा म्हणतो, "नाही, नाही, हे स्थळ आम्हाला पसंत नाही." म्हटलं, "बाबा पहिला मुलगा मिळाला एवढ्या जो तुमच्या हवेत लग्न लिस्टमधला, करायला जो तयार आहे. हवेत लग्न करायला तयार आहे आणि ज्याने उडी पण मारलेली आहे." बरं. तर म्हणलं, "आता मी ह्याच्याशीच लग्न करणार." आता संपला. म्हणजे एकतर तुमची जी अट होती ते अट नाही, मग ते मुलावाल्यांनी पण नाही सांगितलं, आमच्याकडनं पण नाही आलं. म्हणलं, "आता जे होईल ते होईल, बघू देत." म्हणजे 4 महिन्यांनी माझ्याच म्हणजे मिस्टरांशी लग्न ठरलं. वैभव राणे त्यांचं नाव आहे. आणि जे तिथे लिहिलेलं असतं तिथेच घडतं थोडक्यामध्ये. पण थोडे झाले होते इश्यूज आणि फायनली हवेत लग्न करायचं ठरलं. आमच्या घरातल्यांपेक्षा माझे सासरकडचे लोक जास्त इंटरेस्टेड होते, की हवेत हवेत लग्न कसं लग्न. करणार आहे ते सांग. कसं आणि केलं ते? पुण्यामध्येच माझं लग्न झालं. हॉट एअर बलूनच्या बास्केटमध्ये मंगलाष्टक, फेरी, कन्यादान सगळं झालं जमिनीपासून उंचीवरती. आणि मी व्हिडिओ देईन तुम्हाला त्याचा येस. छोटासा एक क्लिप. तर जमिनीपासून 700 फूट उंचीवरती हॉट एअर बलूनमध्ये कन्यादान, फेरी हे सगळं चालू होतं आणि दुसऱ्या बलूनमध्ये पूर्ण मीडिया होती, बरं. की हवेत खरंच लग्न होत आहे हे बघण्यासाठी. आणि फायनली लग्न आलं 19 एप्रिल 2008ला आणि सगळ्यांचं म्हणजे झालं, की हां, बाबा गेली बाबा ही, म्हणजे झालं लग्न अशा टाईपमध्ये. पण मी तेव्हा ऑलरेडी माझं प्लॅनिंग झालं होतं. मला यूएसला ट्रेनिंगला जायचं होतं आणि महाराष्ट्र शासनाने मला स्पेसिफिकली पुण्यामध्ये युथ कॉमनवेल्थ गेम होतं, त्याच्या ओपनिंग सेरेमनीला मी जम्प करावे म्हणून ते ट्रेनिंग स्पॉन्सर केलं होतं. मी ट्रेनिंगला गेले अमेरिकेला. लग्न आल्यावरती ट्रेनिंग केलं, आले आणि परत म्हणजे मी फार अभिमानाने आले होते, की माझ्या 250 जम्प झाल्यात. मी 250 जम्पचं ट्रेनिंग करून यूएसवरनं आले बरं. होते. स्काय डायव्हिंग म्हणजे काय? स्काय डायव्हिंग म्हणजे विमानातनं बसून उडी मारणे.
पण स्कायडायव्हिंग मधले लायसन्सेस असतात. 25 जम्प झाल्या की पहिले 7 जम्प असतात, त्याला AFF म्हणतात. AFF मध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्टर असिस्ट करतात पहिल्या 3 ते 4 जम्प मध्ये, की तुम्ही इन्स्ट्रक्टरने पकडलेलं असतं आणि तुम्ही पॅराशूट उघडायचं आणि पण तुमचं सोलो पॅराशूट उघडून लँडिंग करायचं. तुम्हाला वॉकी टॉकीवरती गायडन्स करतात. मग 3 ते 4 जम्प नंतर तुम्ही सोलो म्हणजे इन्स्ट्रक्टर सोडायला लागतात हवेमध्ये. ते तुम्हाला हवेमध्ये सोडतात, पण समोर इन्स्ट्रक्टर असतो. जर तुम्ही पॅराशूट नाही उघडलं तर ते येऊन उघडतात. 7व्या जम्प नंतर तुम्ही सोलो असता. कुठला इन्स्ट्रक्टर नाही, काही नाही. पण ते फर्स्ट AFF 7 लेव्हल झालं की तुम्ही स्कायडायव्हर बनता. पण टोटल 25 जम्प झाल्यावर तुम्हाला A लायसन्स मिळतं. 50 जम्प झाल्यावरती B लायसन्स मिळतं. 200 जम्प झाल्यावरती C लायसन्स मिळतं आणि 500 जम्प झाल्यावरती D लायसन्स मिळतं. पण 100 जम्प झाल्यावरती तुम्ही इन्स्ट्रक्टर किंवा कोच साइड बाय साइड तुम्ही जॉब सुरू करता किंवा करू शकता किंवा पॅराशूट पॅकिंगचे पॅकर्स पण बनून म्हणजे ॲज अ जॉब सुरू करू शकता. म्हणजे त्या फील्डमधला म्हणजे अर्निंग सोर्स काहीतरी. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे स्कायडायव्हिंग ह्या गोष्टी मला माहिती होत्या आणि त्यामुळे मग डिसिजन घेतलं होतं की मला 250 जम्प करायच्या आणि म्हणजे ह्या फील्डमध्ये एंटर करायचं. मग हे ट्रेनिंग मी USला घेतलं आणि फुल म्हणजे रुबाबामध्ये मी इंडियामध्ये आले की माझे 250 जम्प झालेत आणि मी कॉमनवेल्थ गेमच्या ओपनिंग सेरेमनीला स्टेडियममध्ये लँडिंग करणार. कारण स्टेडियम जम्पसाठी एक रिक्वायरमेंट होती की 250 जम्प तरी मिनिमम पाहिजे. केलं आणि मला इंडियन एअरफोर्सकडनं हे आलं की नाही, तुमचं इनफ नंबर ऑफ स्टेडियम जम्पचा एक्सपिरियन्स नसल्यामुळे तुम्हाला आम्ही जम्प नाही करू देऊ शकत. इतकं वाईट वाटलं. म्हटलं आधी सांगायचं होतं ना, मी USमध्ये असताना अजून 25-30 जम्प केले असते किंवा 100 जम्प केल्या असत्या. मग तेव्हा मी बरं नाराज झाले होते. पण नंतर 2-3 महिन्यातच कळालं की मला ट्विन्स मुलं होणार आहेत. जेव्हा मुलं होणार कळालं तेव्हा माझ्या दोन्ही फॅमिलीजने स्टॉप झालं. म्हणजे संपलं स्कायडायव्हिंगचं. त्यांचं माकडं झालं होतं घरामध्ये ना, लिटरली मदारीचा खेळ चालू होता आमच्या घरामध्ये. शीतल म्हणली उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव, हवेत लग्न. आणि आता नंतर इनलॉज म्हणले अमेरिकेला चालली, ट्रेनिंगला चालली. म्हणजे लिटरली सगळे म्हणले तुझ्यासाठी आम्ही सगळे नाचतोय. आता बस संपला विषय. ती पोरं बघायचे आपले. झालं. मुलं एक म्हणजे जुळी मुलं आली 2009 मध्ये. मुलं 1 वर्ष झाली 2010 मध्ये. आणि माझ्या नवऱ्याला मी खूप प्रेमात समजवलंय ही दोघांची मुलं आहेत, माझी एकटीची नाही आहेत. शेवटी तुझ्या वंशाची दिवेत. मी एकटीच नाही सांभाळणार, तुला पण सांभाळायचंय. यांना तू सांभाळ, मी चालले उडी मारायला. परत सुरू. आणि तो म्हणे हो, पण मी एकटा नाही सांभाळू शकत कारण ते जुळे होते. तर म्हणलं नाही, मग दोघं पण सांभाळू, पण मला माझ्या जम्पसाठी तुला सपोर्ट करावा लागेल. ही ऑलवेज सेड येस. पण कसं असतं, आमच्या दोघांमधले कॅल्क्युलेशन्स आणि गोष्टी फ्रिक्वेन्सी मॅच होत होती. पण ह्या गोष्टी फॅमिलीतली लोक नाही अंडरस्टँड करू शकत. त्यांचं म्हणणं होतं की जसे शीतलचे वडील तिच्यासाठी वेडे झाले होते, जिच्यासाठी सगळ्या गोष्टी करत होत्या, तसं तू नको करूस, तू बायकोला हातात ठेव, किंवा बऱ्याच गोष्टी असे सांगणारे सांगतात. मग त्याला त्या गोष्टींचा इन्फ्लुएन्स पण झाला होता. तो म्हणला नाही स्कायडायव्हिंग बंद, आता दोन्ही मुलांनाच तू सांभाळ. म्हणलं नाही. मग मी दोन्ही मुलांना घेऊन इंडियात परत आले. माझ्या मिस्टर जे फिनलँडमध्ये हेल्सिंकीमध्ये राहायचे, त्यांना दोघांना घेऊन मी स्कायडायव्हिंगला जायचे. तेव्हा माझा नवरा स्कायडायव्हिंग सेंटरला थांबायचा, मुलांना सांभाळायचा. मी जम्प करून आल्यानंतर मग त्यांना स्वयंपाक बनवायचं. म्हणजे असं रुटीन आमचं सुरू झालेलं होतं. पण ह्या गोष्टी काही बघवत नाही. मग त्याच्यामध्ये चांगलं सगळं सुखासुखी चालू होते, भांडणं सुरू झाले होते. मग तेव्हा मला एक तेव्हाच मी फिनलँडमध्ये स्कायडायव्हिंग करत असताना एक इन्स्ट्रक्टर भेटले, यारी कोस्मा म्हणून. ते विंग सूट फ्लाईंग ह्या प्रकारामध्ये स्कायडायव्हिंग करायचंय. मला तो प्रकार माहिती नव्हता. मी त्याचा अभ्यास केला. त्यांना म्हटलं, मला जसं कमल भ्याला सांगितलं होतं की तुमच्यासारखी उडी मारायची, तसंच यारी कोस्मांना सांगितलं की सर मला तुमच्यासारखी ही उडी मारायची, ट्रेनिंग पाहिजे. मग ते ट्रेनिंग कसं कुठे करता येईल ते, मग ते स्पेनमध्ये ट्रेनिंगला जायला लागणार होतं. मग नवऱ्याला म्हणलं बाबा चल ना. तो म्हणलं माझ्याकडे पैसे नाही आहेत, पैसे नको मागू माझ्याकडे. म्हटलं मग स्पॉन्सर्स तर मिळणार नाही. मग तेव्हा काही माझे साठवलेले पैसे होते, अशा टाईपमध्ये सेव्हिंग्स होते. ते सेव्हिंग्स वापरून मुलांना घेऊन, नवऱ्याला घेऊन स्पेनला गेलो आणि त्या इन्स्ट्रक्टरला पण बोलवलं. मग माझी फर्स्ट जम्प कोर्स म्हणजे विंग सूट फ्लाईंगचा 2010 मध्ये मी एम्पुरे प्रवास स्कायडायव्हिंग जिथे केले तिथे केले. आणि तेव्हा मी जेव्हा ती विंग सूटची ट्रेनिंग केली, तेव्हा जिंदगी ने मेरे को दोबाराचं प्लॅनिंग चालू होतं. तेव्हा एक सलमान खानची ॲड आली होती माउंटेन ड्यूची, तो विंग सूट घालून फ्लाय करतोय. आणि म्हणजे ते म्हणजे मी 1% काहीतरी प्लॅन करत होते आणि मला इन्स्पिरेशन 100% अजून एक मिळत होतं की अरे ओके, ह्या फील्डमध्ये पण एक नवीन करिअर होऊ शकतं विंग सूट फ्लाईंग ह्याच्यामध्ये. आणि तेव्हाच मला कळालं की मी माझा कोर्स कंप्लीट केल्यावर कळालं की मी पहिली भारतीय महिला आहे जी विंग सूट फ्लाईंग करते.
सो तो एक बूस्ट मिळाला आणि मी परत म्हटलं बस आता मी घरचे किती भांडायचे भांडू देत, मी माझं सुरुवात करते आता स्काय डायव्हिंग या क्षेत्रामध्ये परत करिअर करायला. आणि तो बूस्ट मिळाला त्या मोमेंटला, की इंडियामध्ये पण काही मूव्हीजमध्ये स्काय डायव्हिंग यायला लागलं होतं किंवा मी स्पेसिफिकली विंग सूट ह्याच्यामध्ये काहीतरी प्लॅन करत होते आणि त्याच्याच ॲड्स यायला लागल्या होत्या आणि जिंदगी मिलेगी दोबारा मूव्हीचे पण डिस्कशन्स चालले होते. मी म्हटलं अरे मग हा जर फील्ड हे फील्ड जर काही वर्षांनी रिकग्नाइज होणारच आहेत, मग आता मी काम करणं जरुरी आहे. मी काम सुरू केलं माझं आणि 2010 मध्ये ते माझं नॅशनल रेकॉर्ड झालं विंग सूटचा. 2011 मध्ये मला सरप्रायझिंगली कॉल आला, की तुमचं नाव पद्मश्री पुरस्कारासाठी फायनल झालं आहे. तुम्ही तो पुरस्कार स्वीकारणार का? क्या बात आहे. मी म्हणलं असं फोन कोण करतं? आणि पहिलं म्हणजे पद्मश्री पुरस्कार माहिती नव्हता मला. त्याने म्हणलं असं तुम्ही देणार असेल तर मी घेईन. मी काय सांगू म्हणजे मला त्या एकतर 2 जुळी मुलं त्यांना सांभाळणं, त्यांचे डायपर आणि ह्याच्यात एवढे मेंटली बिझी होतो, की असा फोन कॉल एक्सपेक्टेडच नव्हता. आणि मी तुळशीबागेत लिटरली मुलांच्या कपड्यांची शॉपिंग करत होते आणि त्यावेळेस फोन आला. हा तेव्हा फोन आला. हा म्हणजे आपल्याला धानीवनी काही नसतं आणि असा फोन आला. मी म्हणलं हो सर तुम्ही द्याल तर मी घेणार असं बोलून मी फोन ठेवून दिला. आणि दुसरा परत एक कॉल आला, की तुम्ही प्लीज घरी जर तुमच्या घरी मेडी येईल. म्हणलं असं कुठला अवॉर्ड आहे म्हणजे मला आपण गणपतीमध्ये मिळतो किंवा म्हणजे बरेच असे अवॉर्ड्स असतात कुठल्या प्रोग्राममध्ये मिळतात तशा टाईपमध्ये असं मला खरंच काही आयडिया नव्हती. घरी गेले आणि जेव्हा मला टीव्हीमध्ये जेव्हा आलं आणि न्यूजवाले आले तेव्हा कळालं अरे हा खूप मोठा राष्ट्रपती पुरस्कार आहे आणि राष्ट्रपतींच्या हस्ते मिळणार आहे आणि इट्स अ बिग थिंग. म्हणजे ती एक आम्ही त्या दिवशी खूप शॉकमध्ये होतो माझ्या घरी सगळेजण, कारण खूप मोठी पोहोचपावती होती, की एवढं जे हार्डवर्क केलेलं होतं किंवा जी बॅटल होती, एक महिला म्हणून घरामध्ये जे थांबवलं जात होतं आणि त्यांना मी तोंड देऊन पुढे जात होते किंवा दोन्ही मुलं झाल्यावरती ज्या गोष्टी ऐकल्या होत्या, की तू कशी आई आहेस, त्या मुलांना सोडून कशी जाऊ शकतेस किंवा लिटरली जो गिल्ट फिलिंग दिला जात होता ना आणि तेव्हा मला वाटायचं, की मी चुकतीये का? आणि मी माझं करिअर थांबवायचा विचार केला होता, की नाही मला नाही करिअर करायचा. पण जेव्हा पद्मश्री डिक्लेअर झालं ना, तेव्हा मला इतकी मोठी शाबासकी मिळाली ना ती गव्हर्नमेंटकडनं, की तेव्हा मी ठरवलं, की माझ्यासारखे 100 शीतल महाजन तयार करायचे. कारण मी ज्या गोष्टीतनं गेली त्याच्यातनं त्या महिलांनी नाही जायला पाहिजे मेंटली. कारण तो खूप मोठा बॅटल होता हा. आणि पद्मश्री मिळाल्यावरती मला वाटलं होतं, की ऑनेस्टली खऱ्या गोष्टी सोप्या होतील. पण सोप्या थोड्या घरामध्ये झालं किंवा कारण सासू-सासऱ्यांचं म्हणणं पडलं आमची सून पद्मश्री आहे. सो तो फरक पडला. तर तसा म्हणजे घरनं इश्यू काही नव्हता, पण एक इश्यू होता, की मुलांना पहिले बघ, ते करिअर नंतर कर. म्हणजे गेलं करिअर म्हणजे स्काय डायव्हिंग गेलं उडत अशी परिस्थिती होती. पण पद्मश्री नंतर हां ठीक आहे, दोन्ही मॅनेज करू आपण. आम्ही तुला सपोर्ट करतो. ह्या गोष्टी थोड्या नॉर्मलमध्ये आल्या होत्या आणि माझा नवऱ्याचा तर ऑलरेडी सपोर्ट होताच, की कर तू, मी आहेच आहे. पण नाव त्याला पण समजून घ्यायला लागले घरामध्ये, की हां तो करतोय ते बरोबर आहे. बायकोसाठी वेडा झाला ते बरोबर झालाय असं टाईपमध्ये. सो त्या गोष्टी थोड्या रुळत लागल्या आणि मग म्हणजे दक्षिण ध्रुव झालं म्हणजे सॉरी लग्न झालं, मुलं झाली, पद्मश्री मिळालं आणि मग मी माझी पहिली 2012 मध्ये स्काय डायव्हिंगची अकॅडमी ओपन केली, की मला माझ्यासारखे 100 शीतल महाजन तयार करायचे. मग अकॅडमी थ्रू कामं सुरू केली आणि तेव्हापासून जी जर्नी चालूच आहे. मग दरवर्षी एक नॅशनल रेकॉर्ड करायचं असं ठरवलं. आता टोटल 26 नॅशनल रेकॉर्ड आहेत, 8 वर्ल्ड रेकॉर्ड आणि 4 एशिया रेकॉर्ड आहेत. मग त्याच्यानंतर US ओपन चॅम्पियनशिपमध्ये इंडियाला रिप्रेझेंट केलं होतं 2012 मध्ये, 2018 मध्ये विंग सूट ह्या प्रकारामध्ये कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट केले किंवा असे भरपूर म्हणजे 2017 मध्ये ॲक्च्युअली मला एक अपॉर्च्युनिटी आली होती, की 7 कॉन्टिनेंट्स कोणी कंप्लीट केलेलं नाही असं कळालं. म्हटलं व्हाय नॉट टू कंप्लीट इट ॲज अ इंडियन वुमन. मग मी 2017 मध्ये माझं साऊथ आफ्रिका आणि साऊथ अमेरिका 2 कॉन्टिनेंट्स राहिले होते. मग एक स्पॉन्सर्स मिळाले त्यांच्यामुळे तिकीट मिळालं आणि मी 5 दिवसामध्ये 2 कॉन्टिनेंट्स केले होते. 5 दिवसात? हो. सो 2017ला 17 फेब्रुवारीला 2017 फेब्रुवारीला 17 फेब्रुवारी 2017ला सॉरी साऊथ आफ्रिकामध्ये जोहान्सबर्गला जम्प केल्या आणि 22 फेब्रुवारीला साऊथ अमेरिकेमध्ये साओ पावलोला जम्प केल्या. सो साओ पावलोला जेव्हा ब्राझीलमध्ये जम्प केली तेव्हा एक छोटासा इंडियाचा फ्लॅग घेऊन उडी मारली आणि 7th कॉन्टिनेंट कंप्लीट झालं. ते जे खूप भारी वाटलं. परत खूप गर्वाने आले, की येस आता 7 कॉन्टिनेंट्स केलेत. आय कॉन्कर्ड सच अ बिग थिंग.
परत कोण रिकग्नाइज करणार याला? आमचे फ्लॅग घेऊन जम्प केली तरी कोणीच दखल नाही घेतली. हां, तर मग त्याच्यासाठी फेडरेशन, जसं प्रत्येक खेळाच्या कबड्डी असोसिएशन आहे किंवा टेबल टेनिस असोसिएशन आहे, प्रत्येक खेळाच्या असोसिएशन्स असतात. तर आमची पण नॅशनल असोसिएशन आहे, एरो क्लब ऑफ इंडिया. तर त्या क्लबला मी जेव्हा सांगितलं, त्यांचे जे सेक्रेटरी जनरल होते, त्यांनी मग माझं नाव इंटरनॅशनल फेडरेशनला पाठवलं. सो स्कायडायव्हिंग हा खेळ एकच खेळ नाहीये. हवेतल्या खेळांमध्ये भरपूर खेळ आहेत. स्कायडायव्हिंग हा एक प्रकार आहे. जसं जमिनीवरती खेळ खेळतात त्यांच्यासाठी ऑलिम्पिक असोसिएशन आहे. ऑलिम्पिक असोसिएशनच्या अंडर ऑलिम्पिक्स होतात. वर्ल्ड मधले गेम म्हणजे सगळे कंट्रीज येतात आणि कॉम्पिटिशन. याला म्हणजे सगळ्या खेळांमधलं बेस्ट कॉम्पिटिशन कुठलं तर वर्ल्ड हे ऑलिम्पिक्स आपण म्हणतो. पण हे जमिनीवरच्या खेळांसाठी आहे. पण आमचं जे ग्राउंड आहे दॅट इज अ स्काय. स्काय इज आवर ग्राउंड. तर आमच्यासाठी बनले FAI, फेडरेशन ऑफ एरोनॉटिक इंटरनॅशनल. ओके. सो ऑलिम्पिक असोसिएशनच्या पॅरलल FAI काम करतं आणि FAI आणि ऑलिम्पिक असोसिएशनचं गेले 97 वर्ष झाले एकाच बिल्डिंगमध्ये लुझानमध्ये स्वित्झर्लंडला ऑफिस आहे. आपल्या इंडियामध्ये फक्त ऑलिम्पिक गेम्स किंवा ऑलिम्पिक्स माहिती आहेत, पण FAI पण तेवढंच फेमस आहे आणि तेवढंच जुनं आहे. फक्त हे हवेतल्या खेळांसाठी आणि हे जमिनीवरच्या खेळांसाठी. आपल्या भारतामध्ये पण फक्त जमिनीवरचे खेळ खेळतो. हवेतले खेळ तसे खेळत नाहीत. सो तो अवेअरनेस नाहीये. आपण एक फन म्हणून ठीक आहे पॅराग्लायडिंग करायला गेलो कामशेतला किंवा बिरबिलिंगला जातात किंवा मनालीला कुठेतरी जातात. कुठे कोणी हॉट एअर बलूनची राईड करतं. त्यांना वाटतं की ओके हे, पण ह्याच्यामध्ये सुद्धा वर्ल्ड कप आहेत, वर्ल्ड चॅम्पियनशिप आहेत. म्हणजे FAIच्या अंडर हवेतले जे खेळ आहेत त्याच्यामध्ये स्काय डायव्हिंग आहे, पॅराग्लायडिंग आहे, पॅरामोटरिंग आहे, मायक्रोलाइट फ्लाइंग आहे, पॉवर्ड हँग ग्लायडर फ्लाइंग आहे, ड्रोन फ्लाइंग आहे, नॉर्मल एव्हिएशन आहे, स्पेस आहे. असे भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत आणि ह्याच्यामध्ये हॉट एअर बलून पण आहे. ह्याच्या सगळ्यांच्या वर्ल्ड कप, वर्ल्ड चॅम्पियनशिप्स होतात आणि दरवर्षी नॅशनल चॅम्पियनशिप म्हणजे प्रत्येक बाकीच्या देशांमध्ये होतं, आपल्या इंडियामध्ये होत नाही, कारण त्याची अवेअरनेसच नाही की ह्याच्या नॅशनल चॅम्पियनशिप्स व्हायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी येतात एरो क्लब ऑफ इंडियाच्या अंडर. त्या एरो क्लब ऑफ इंडियाने तेव्हा माझं नाव फेडरेशन FAIला पाठवलं आणि FAIने त्याची दखल घेतली की येस, हे अशी जम्प करणारी शीतल महाजन ही जगातली पहिली महिला आहे. मग व्हेरिफिकेशन केलं. व्हेरिफिकेशनला वेळ लागत होता, म्हणून त्यांनी मला इंडियन टायटल पहिले दिलं की मी पहिली भारतीय महिला आहे जिने 7ही खंडांवर केलं. नंतर मला वर्ल्डचं पण टायटल दिलं आणि मग त्यांनी मला गोल्ड मेडलने म्हणजे गोल्ड मेडल देऊन माझा सत्कार केला की मी पहिली भारतीय महिला ठरले जिने मला सॉरी मी पहिली भारतीय महिला ठरले जिला FAIचं पहिलं मेडल मिळालंय. सो सबिहा कोक्सेन नावाने ते गोल्ड मेडल मिळालं. सबिहा कोक्सेन ह्या पहिल्या टर्किश महिला पायलट होत्या, त्यांच्या नावाने ते दिलं जातं. आणि माझ्या आधी पहिले भारतीय जे होते ज्यांना मेडल मिळालं होतं ते होते JRD टाटा. 1984 मध्ये JRD टाटांना FAIचं गोल्ड मेडल मिळालं होतं आणि 2018 मध्ये मला FAIचं गोल्ड मेडल मिळालं होतं. आय एम सेकंड इंडियन वुमन, सेकंड इंडियन बट फर्स्ट इंडियन वुमन टू गेट इट. सो 2018 मध्ये हे सगळं मेडल वगैरे मिळालं. मग तेव्हा असं वाटलं की अरे म्हणजे केलं भरपूर गोष्टी आहेत, पण तरी एका थोड्या मोमेंट नंतर एक सॅच्युरेशन येतं की अरे काय केलं, म्हणजे अजून भरपूर करायचंय. माझ्या पप्पांना म्हणलं अरे बाबा बोर होते, काहीतरी करायचं नाही, काहीतरी नवीन हॅपनिंग करायचंय. माझी आई साडीची घडी करत होती आणि म्हटले मग साडी घालून उडी मार, एवढंच बाकी आहे ना, आता काय बाकी आहे. म्हटलं चांगली आयडिया, नऊवारी काष्टा घातला, पॅराशूट घातलं आणि म्हटलं आयडिया खरंच चांगली, मी पॅराशूट घालून उडी मारू शकते साडी घालून. प्लॅन केलं, थायलंडला गेले, साडी घालून उडी मारली, जस्ट टू डेडिकेट दिस जम्प टू ऑल इंडियन वुमन की व्हॉट इंडियन वुमन कॅन डू. साडी घालून सुद्धा उडी मारू शकतो आपण. सो जेवढे मेंटल बॅरियर आहेत ना, हे सगळे बॅरियर मेंटल आहेत. आपण जर ठरवलं करायचं तर करू शकतो सगळ्या गोष्टी. म्हणजे महिलांनी बऱ्याच म्हणजे माझ्या खेळाडू पण मैत्रिणी ज्या यायच्या ह्या फील्डसाठी, अरे नाही माझ्या घरी पंजाबी ड्रेसेस अलाउड आहे, किंवा मी पण पंजाबी ड्रेस घालून पण उड्या मारलेल्या आहेत, सूट घालून उड्या मारल्या, साडी घालून पण उडी मारली, अजून काय करायला पाहिजे. म्हणजे आपणच आपल्या स्वतःला रिस्ट्रिक्ट करतो. मग ते साडी जम्प झाल्यानंतर मग परत म्हणजे मग करोना आला, करोनानंतर आय लॉस्ट माय फादर. माझे वडील गेले 2020 मध्ये. तेव्हा मी खरंच म्हणजे 1.5 वर्ष मी डिप्रेशनमध्ये होते, की कारण माझ्या प्रत्येक कांडी कामामध्ये माझे वडील पहिल्यापासून माझ्यावर होते, की मी म्हणलं हे करायचं तर करायचं. म्हणजे लग्न झाल्यावरती सुद्धा माझ्याबरोबर ते स्टँड बाय राहायचंय. म्हणजे बऱ्याच वेळा असं पण व्हायचं की माझा नवरा म्हणायचा नाही करायचं. मग पप्पा म्हणायचं काय, जा ना, कर ना.
म्हणजे ही वॉज लाईक दॅट फादर की हा जात कर मी आहे. आणि बरं एकदा तर युएसला कॉम्पिटिशनला जायचं तर पैसे नव्हते. पण तुला किती पैसे पाहिजे? 2 लाख रुपये. ठीक आहे मी देतो तुझा. बरं. आणि मग नवरा पैसे कोणी दिले? पप्पा. मग ते त्यांची भांडणं व्हायची, कशाला जाऊ देता तिला. मग माझे सासू सासरे म्हणायचे बास झालं आता तिला बास करायला सांगा. मग माझे बापू वडील म्हणायचे की म्हणजे कोण आहे भारतातनं इंडियाला रिप्रेझेंट करते किंवा स्काय डायव्हिंग खेळामध्ये नाहीये कोणी अजून. आणि ती स्वतः म्हणजे आता मी माझी एकटीचं स्ट्रगल एवढं आहे. माझं स्वप्न आहे की अजून 100 शीतल महाजन त्याला करायचं, पण माझ्या स्वतःचं स्ट्रगल एवढा आहे. पण होईल, आय नो दॅट व्हेरी सून. म्हणजे ज्या बाकीच्या शीतल महाजन मला घडवायचं त्यांच्यासाठी फंडिंग उभं राहील. त्याच्यासाठीच मी आता प्रयत्न करते आणि आता मी ग्रुप्स घेऊन जाणं सुरू केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी चालू असताना मी पप्पा गेल्यानंतर पहिल्यांदा हिंमत केली की मला स्काय डायव्हिंग मध्ये काहीतरी करायचं आहे. तर पुण्यामध्ये मला हडपसर ग्लायडिंग सेंटरला जम्प करायला परमिशन मिळाली आणि तिथले कॅप्टन चाबे सर म्हणून आहेत ते म्हणले की शीतल आय वॉन्ट यू टू जम्प. म्हटलं मी म्हणजे पप्पा नसताना पहिल्यांदा हे अशी जम्प करत होते आणि मी म्हटलं मला नाही एवढा कॉन्फिडन्स मी करू शकेल की नाही. पण ते सर खूप म्हणजे खंबीरपणे म्हणजे ते ही वॉज हॅव्हिंग मोर कॉन्फिडन्स ऑन मी दॅन माय सेल्फ. ते म्हणले नाही तू कर. आणि मी पॅरामोटरमधनं ती जम्प केली आणि ते एशिया रेकॉर्ड झालं ऍक्च्युली. आणि मग त्या दिवशी संध्याकाळी डोक्यात आयडिया आली की सर म्हटलं तुम्ही मला एवढं प्रोत्साहन दिलं. म्हटलं माझ्या डोक्यात एक आयडिया आली की आपण नाईट जम्प करायची का. ते म्हणले रेकॉर्ड होत असेल तर म्हणे तुला एनी टाइम माझ्याकडनं जी हेल्प पाहिजे. म्हटलं फक्त मला परमिशन द्या तिथे उडी मारायची. आम्ही नाईट जम्प प्लॅन केले. मग तेव्हा विजय शेट्टी सर म्हणून एक आहेत पुण्यामधले मॅक्सलिंग ग्रुपचे मोठे बिझनेसमॅन आहेत. त्यांना विचारलं की सर तुमच्या पॅरामोटरमधनं नाईटमधनं होईल का. मग ते म्हणले हो. त्यांनी इतकं कॅज्युअली हो सांगितलं. कारण त्यांच्या आधी मी बऱ्याच पायलटचं विचारलं होतं की नाईट जम्प करायची मला पायलट म्हणून जॉईन व्हाल का. ते म्हणून सगळ्यांनी नाही सांगितलं होतं आणि ही टूक इट सो इझिली. म्हणजे जेव्हा घडायचं असतं ना सगळ्या गोष्टी त्या बरोबर म्हणजे गोष्टी सिक्वेन्स म्हणजे नेटवर्क म्हणजे डॉट्स जुळत जातात. आणि आम्ही 8 मार्चला प्लॅन केले आणि नाईटमध्ये पुण्यात अर्ध्या कोथरूडमध्ये पाऊस पडत होता आणि आम्ही हडपसरला जम्प करत होतो. 5000 फुटावरनं नाईटला LED लाईट लावून उड्या मारल्या. आणि दॅट वॉज अगेन अ न्यू नॅशनल रेकॉर्ड. ऍक्च्युली ते गिनीज बुकसाठी आम्ही अटेम्प्ट करत होतो. पण त्याचा कोऑर्डिनेट्सचा थोडा इश्यू झाला आम्हाला GPSचा. पण आम्हाला एशिया रेकॉर्ड मिळाला त्याचा. आम्ही व्हेरी सून ते पण ब्रेक करायचा प्लॅन करतोय. आणि तुम्ही मला वाटतं स्पेस सूट घालून पण काहीतरी जम्प करण्याच्या ते आहे अजून 2-3 वर्षानंतर. पण जसं म्हणजे माझे वडील गेल्यानंतर जसं ह्या 2 जम्प प्लॅन केल्या त्याच्यानंतर मग माझं खरी बॅटल सुरू झाली मेंटल की एवढ्या सगळ्या गोष्टी करतोय आपण ऑलरेडी केल्यात. मी तेव्हा खरं मागे वळून पाहिलं. मी तोपर्यंत खरंच मागे वळून पाहिलेलं नव्हतं. माझे वडील गेल्यानंतर मी की खरंच खूप गोष्टी केलेल्या आहेत. पण त्या तेवढ्या रेकग्नाइज नाही झालेल्या आहेत. पण दॅट डझंट मीन की मी थांबलं पाहिजे. आणि मग मुलं सांभाळणं आणि सगळं चालूच होतं. मग मी म्हटलं माझं एक खूप मोठं तेव्हापासूनचं ड्रीम राहिलेलं होतं. 2007 मध्ये मला माउंट एव्हरेस्टवर उडी मारायची होती. ती 2023ला मी प्लॅनिंग केलं. आणि मग मी 2023ला तेव्हा मला परत ती स्पॉन्सर्सची स्टोरी, स्पॉन्सर्स नव्हते. आयन मोमेंटला रिलायन्स फाउंडेशन तयार झालं आणि त्यांच्याकडनं सरप्राइझिंगली म्हणजे सपोर्ट मिळाला. आणि म्हणजे माउंट एव्हरेस्टची पण जम्प झाली. म्हणजे मी खरंच म्हणजे मला वाटलं नव्हतं की माझी जम्प होईल. पण 2023 मी एक मॅनिफेस्टेशन सांगते. म्हणजे 2023च्या 23 फेब्रुवारी 2023ला अशा युनिक डेटला मी मॅनिफेस्ट करते मोस्टली. तर 2023च्या 23 फेब्रुवारीला मी मॅनिफेस्ट केलं. माउंट एव्हरेस्टच्या समोर जाऊन कालापत्थरवरती बेस कॅम्पला मी गेले आणि तिथून हेलिकॉप्टरमध्ये उतरले आणि एव्हरेस्टला जाऊन सांगितलं की मी आता येतेय यावर्षी उडी मारायला. आणि आय स्टील हॅव दॅट व्हिडिओ की मला ह्या वर्षी माउंट एव्हरेस्टच्या समोर उडी मारायची झाली. बास प्लॅन केलं आणि थांबलेच नाही थांबायचं, करायचंय. आणि सेम सगळ्या गोष्टी झिरोतनं सगळ्या जशा उत्तर ध्रुवाला सुरू केल्या होत्या. पण ही वेळ अशी होती की माझ्यावर माझे पप्पा नव्हते फक्त. म्हणजे हा एवढाच फरक होता. पण तो खूप मोठा फरक होता कारण त्यांचा सपोर्ट माझ्याकडे खूप होता. म्हणजे त्यांच्या सपोर्ट शिवाय करणं खूप मोठी मेंटल बॅटल होते. मानसिक. कारण आज म्हणजे त्या एक्सपिडिशनच्या वेळेस सगळ्यांना माहिती, सासू-सासऱ्यांना माहिती आहे किंवा नवऱ्याला माहिती, मुलांना माझी मुलं मोठी झाली आता. आई, माझा भाऊ किंवा सगळे म्हणजे नातेवाईक सगळ्यांना प्रूव्ह करून झालेले. पण त्या म्हणजे एव्हरेस्टच्या एक्सपिडिशनसाठी
भरपूर जण गेलेले होते पण परत आलेले नव्हते. ऑक्सिजनचा पाईपचा प्रॉब्लेम किंवा पॅराशूटचा प्रॉब्लेम किंवा असे बरेच काही इश्यूज ऐकलेले होते. काहींची लँडिंग चांगली नव्हती झाली, कोणी व्हॅलीमध्ये लँड झालं होतं किंवा अशा बऱ्याच गोष्टी ऐकलेल्या होत्या. पण मला कॉन्फिडन्स होता की मी करू शकते. आणि पण तो कॉन्फिडन्स असून सुद्धा एक थोडासा कॉन्फिडन्स लो झाला होता की चुकून काय झालं तर. आणि तो तर जो असतो ना फार वाईट असतो, तो फार हॉन्ट करतो बरोबर. आपल्याला लास्ट मोमेंटपर्यंत. आणि त्यावेळेस एक म्हणजे मी त्यांना स्पॉन्सर नाही म्हणणार. एक आमचे फॅमिली फ्रेंड आहेत, म्हणजे परिवारच त्यांच्या परिवाराचा मी इनफॅक्ट हिस्सा आहे. अशोक जैन म्हणून आहेत, जैन इरिगेशन जळगावचे. तर अशोक भाऊंनी खूप मोठा सपोर्ट केला, की "शीतल तू एवढं सगळं केलंय, तुला तुला भीती वाटते हे ऐकून मला शॉकिंग आहे. म्हणे तू जर एवढ्या सगळ्या म्हणजे पहिली उडी उत्तर ध्रुवावर मारली, दक्षिण ध्रुवावर मारली म्हणे काही माहित एवढं नसताना. सगळं" हां. "आणि तुला आता एव्हरेस्टवरती एवढा एक्सपिरियन्स घेतल्यावर उडी मारायला भीती वाटते भीती म्हणजे ते तुला म्हणजे संकोच येतोय, की काहीतरी होऊ शकतो?" म्हणे हे मला नाही डायजेस्ट होत. असं त्यांनी मला 2 ऑक्टोबरला 2023ला बोलले. म्हटलं, "भाऊ तसं नाहीये. मला भीती नाही वाटत आहे, पण काय झालं तर म्हणजे असं वाटतंय कारण मुलं आता म्हणजे थोडी मोठी आहेत, पण तरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते." म्हणे, "काही नाही होत बिंदास जा." मग त्यांनी पण एक ते म्हणणं किंवा मग माझ्या भावाशी पण मी जेव्हा बोलले, आई पण म्हणली म्हणे, "मला असं वाटतं तू जा, करायला पाहिजे." मग सगळ्यात मोठं म्हणजे माझ्या सासरे जनरली नाही म्हणायचे, की "नाही शीतल विचार कर, काय लागलं-बिगलं तर मुलांचं कसं होईल काय वगैरे." ते पण म्हणले, तयारी झाली तर कर ना, म्हणजे काय एवढा विचार करते?" हा जो पुश मिळाला लास्ट मोमेंटचा आणि त्यात स्पेसिफिकली जायच्या 10 दिवस आधी स्पॉन्सरशिप मिळाली. म्हणलं ओके हे होणार आहे म्हणजे बास झालं. म्हणजे मी ओव्हर थिंकिंग करत होते आणि मग म्हटलं मी जर मॅनिफेस्ट केलंय, मी जर ठरवलेलं आहे, मग मी का मागे वळून बघते? का मी का हे करते? मग त्या स्वतःला समजवलं आणि मग मी जी गेले 3 दिवसात 4 जंप, भारताचा तिरंगा घेऊन माउंट एव्हरेस्टच्या समोर फ्लाय केलं. हायेस्ट ठिकाणी म्हणजे 17,444 फुटावरती लँडिंग केलं 2023ला दिवाळीच्या दिवशी आणि मला स्वतःचा कॉन्फिडन्स एवढा वाढला, की येस इफ आय कॅन डू धिस देन आय कॅन डू एनिथिंग. त्याच मोमेंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला प्लॅन केलं, की आता माझी नेक्स्ट जंप स्पेसमधनं. क्या बात है! सो तुम्ही जे म्हणले ना स्पेसचं प्लॅनिंग, तर मला आता स्पेस सूट घालून स्पेसमधनं उडी मारायची आहे. अँड दॅट इज नेक्स्ट गोइंग ऑन. म्हणजे त्याची प्रिपरेशन अजून बरेच प्रोजेक्ट्स आहेत छोटे-छोटे. पण हे सगळ्या आयुष्यातला मोठा प्रोजेक्ट जो प्लॅन करते तो स्कायडायव्हिंग फ्रॉम आणि स्पेस. ॲज युजुअल तोही सक्सेसच होणार. होईल पण त्याच्यासाठी 2-2.5 वर्षाचा ऑलमोस्ट 3 वर्षाचा पूर्ण हार्डवर्क आहे, ट्रेनिंग्स आहेत, स्पॉन्सरशिप खूप मोठ्या अमाउंटची आहे. एव्हरेस्टसाठी पण तुम्ही बरेच वर्ष वाट पाहिली होती ना? 16 वर्ष वाट 16 पाहिली होती वर्ष वाट पाहिली. एव्हरेस्टसाठी हे मी. तर 2 वर्ष आहेत. हे असे निघून जातील. 2 नाही, ॲक्चुअली प्रिपरेशन याची 2 वर्षाची आहे. ओके. पण अजून त्याच्यासाठी तेवढी म्हणजे अजून सुरुवात तशी झालेली नाहीये. कारण आता मी काही ग्रुप्स ऑर्गनाइज करायला सुरुवात केली आणि म्हणजे जे माझं 2012-13 पासूनचं स्वप्न होतं, की माझ्यासारखं शीतल महाजन तयार करायचं. तर माझी जी ऑर्गनायझेशन आहे फिनिक्स अकॅडमीच्या अंडर आता मी ग्रुप्स इंडियातनं AFF ट्रेनिंगसाठी, लायसन्ससाठी घेऊन जायचं प्लॅनिंग करतीये. आणि म्हणजे केलंय ऑलरेडी आणि काही महिलांचे टँडम जंप स्कायडायव्हिंगचं प्लॅनिंग केलेलं आहे. त्या 40 जणींच्या महिलांचा पहिला ग्रुप आम्ही दुबईला घेऊन चाललोय. एक स्पेनला घेऊन चाललोय. असे ग्रुप्स आता सुरुवात होतीये. तर त्या गोष्टी मी आधी करत होते. त्याचा थोडा कॉन्फिडन्स लो होता. पण आता परत एक महिलांचा ग्रुप मला अप्रोच झाला आणि ते म्हणले, "मैडम आपको देख के हम उडी मारने का सोच रहे हैं और आप बोल रहे हो की आप ऑर्गनाइज नहीं कर सकते." म्हटलं, "मी ऑर्गनाइज करू शकते." पण म्हटलं ते बाकीचं तुम्ही म्हणजे ते म्हणले, "नाही, तुम्ही आमच्याबरोबर पाहिजेच." त्या ग्रुपमधल्या काही महिलांनी इनिशिएटिव्ह घेतलं, की तुम्ही ऑर्गनाइज केलं तर आम्ही उडी मारणार. म्हणून ते सुरुवात झाली आणि आता तो ग्रुप मी घेऊन चालले दुबईला 40 जणींचा आणि त्या इतक्या एक्सायटेड आहेत, की म्हणजे तुम्हाला उडी मारताना बघून आम्हाला आमच्या उड्या मारायची इच्छा झाली. तर लेट्स डू इट असं. सो तो कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये बघून असं वाटतं, की येस एवढी वर्षाची जी मेहनत केली ती काहीतरी सफल होतीये आणि मे बी त्या महिलांमधली एखादी जे स्कायडायव्हिंगमध्ये करिअर करायला पुढे येईल. आय डोंट नो. म्हणजे आता मी बाकीचे माझे यंगस्टर्स जेनझीज आहेत भरपूर जे ह्या फील्डमध्ये येतात स्कायडायव्हिंगमध्ये. सो आता मी ड्रोन पायलटचं ट्रेनिंग घेतलं, ड्रोन इन्स्ट्रक्टर बनले किंवा पॉवर्ड हँग ग्लायडर शिकतीये किंवा पॅरामोटर शिकली आहे, तर पॅराग्लायडिंग शिकली आहे. सगळ्याचे पायलट बनायचं सगळं झालं तर मला माझं 2004चं अजून एक स्वप्न होतं. माझ्या वडिलांचं पण स्वप्न होतं, की मी पायलट बनावं. मला ते कॅप्टन शीतल महाजन नाव हवं होतं. ओके. पण त्याच्या आधीच पद्मश्री शीतल महाजन लागलं. तर पण ते अजून आहे. तर ते पायलट ट्रेनिंग आता चालू आहे.
तर कॅप्टन लवकरच कॅप्टन पण होईल आणि मग स्पेस ट्रेनिंग आणि हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. नक्कीच ह्या सगळ्याच गोष्टी होणार, यात तर काही दुमत नाहीये. कारण कुठलंही ट्रेनिंग नसताना तुम्ही या सगळ्या गोष्टी करत आलात, यश मिळवत आलात आणि देशाचं नाव तुम्ही 7ही खंडावरती पसरवून आलात. त्याच्या पलीकडे जायचंय तर आता 2-2.5 वर्षानंतर तुम्ही स्पेसमध्ये पण जाताय. काही ठेवलेलं नाहीये तुम्ही. आपण आजच्या या पॉडकास्टच्या शेवटी आपण 2-3 वेळा बोललो या पॉडकास्टमध्ये की भारतीय महिलेच्या किंवा महाराष्ट्रीयन महिलेच्या डोक्यात एखादी गोष्ट घुसली ती काहीही करू शकते. पण ज्यांच्या डोक्यात घुसली त्यांनी खूप काही गोष्टी केल्या, ती घुसतच नाहीये. खूप महिलांच्या डोक्यात अजून घुसत नाही. आजच्या निमित्ताने काय मेसेज द्याल तुम्ही? भारतीय महिलांच्या डोक्यामध्ये भरपूर आयडिया असतात, पण त्या स्वतःलाच ना एका 4 भिंतीमध्ये अडकवून घेतात की कोण काय म्हणेल, दुसरं फॅमिलीमध्ये काय रिॲक्शन होईल, किंवा सगळ्यात मोठं बॅरियर असतं की घरातल्यांचं पहिलं एक रिॲक्शनसाठीचं टेन्शन असतं. जेव्हा काही जणींना तर घरचे सपोर्ट करत असतात, समाज काय म्हणेल म्हणून त्या थांबतात. आणि बऱ्याच जण हे दोन्ही काय म्हणतील म्हणून ते स्वप्न पूर्ण करतच नाहीत. इनफॅक्ट आता मी काही माझ्या मैत्रिणींचा ग्रुप आहे, काही जणी रनिंग करतात, मॅरेथॉन्स करतात. अरे बरं आहे, तुझे मिस्टर तुला मदत करतात किंवा तुझी फॅमिली सपोर्ट करते. ती म्हटली नाही करत. मी सकाळी 5 वाजता उठते, सगळे उठायच्या आधी मी रनिंगला जाते, 6 वाजेपर्यंत 7 वाजेपर्यंत माझं रनिंग करते आणि मग माझी दिनचर्या सुरू होते. जी दिनचर्या 7 वाजता सुरू व्हायची ती मी 5 वाजता 4 वाजता सुरू केलेली आहे. आता जेव्हा तिला मेडल्स मिळायला लागले तेव्हा तिला घरनं सपोर्ट सुरू झाला. सो पहिले तुम्हाला तुमच्या स्वतःला प्रूव्ह करावं लागेल. मला पण मी जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सुरू केल्या तेव्हा मी स्वतः कुठे उभी आहे, माझी कुठे काय लायकी आहे मी पहिले फाइंड आउट केलं. त्याच्यानंतर मग माझ्या आईवडिलांना कन्व्हिन्स केलं, त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी सपोर्टिंगला उभ्या राहिल्या. पण माझ्या घरी आई वडील सुद्धा माझ्यासाठी सपोर्ट असताना सुद्धा मला समाजातनं तेवढी मदत नाही मिळाली किंवा गव्हर्नमेंटकडनं नाही मिळाली किंवा रिस्ट्रिक्शन्स भरपूर आले. पण त्याच्यामुळे मी थांबले नाही. मी कंटिन्यूअस माझी जर्नी चालू ठेवली. माझं एकच म्हणणं आहे की तुम्हाला आयुष्यात काहीतरी करायचं आहे ना, ते तुम्ही करा. एकदा ट्राय तर करा. म्हणजे न करता जे रिग्रेट राहणार आहे ना आयुष्यभर, ते करून फेल्युअरमध्ये का होईना रिग्रेट असू देत, चालेल. की नाही बाबा मला भरतनाट्यम शिकायचंय, लहानपणी मी भरतनाट्यम करायचं पण आता नाही करू शकत. का? कारण माझी मुलगी काय म्हणेल किंवा मुलं काय म्हणतील, म्हणू देत. बिकॉज आज माझ्या आयुष्यातली मी गोष्ट सांगते. मी आता एका ठिकाणी कॉम्पिटिशनलाच गेले होते, माझं पॅराशूट उघडलंच नाही, ब्रेक्सचा इश्यू झाला आणि इमर्जन्सी लँडिंग करावी लागली आणि मला लागलं. म्हणजे मी स्कायडायव्हिंग करताना मला 20% लागलं असेल, पण त्याच्यानंतर घरी येताना गाडीवरती येताना मला ट्रकचं धडक बसली आणि माझा 6 ठिकाणी स्पाईन फ्रॅक्चर होता. 2025 मध्ये माझा स्पाईन 6 ठिकाणी फ्रॅक्चर होता, हात फ्रॅक्चर होता, जॉ लाईन पूर्ण तुटलेली होती. एवढं सगळं असताना सुद्धा माझं प्लॅनिंग होतं की मला स्कायडायव्हिंग करायचं यावर्षी. मला यावर्षी वर्ल्ड कपला जायचं होतं, मला स्पॉन्सरशिप नाही मिळाली म्हणून नाही जाऊ शकले, पण माझी तयारी होती. माझं एक सांगायचं की आपण स्वतः मेंटली जर तयार नसेल ना, तर कोणी आपल्यासाठी स्टँड बाय नाही होणार. आणि मी लागलं जे सांगते, म्हणजे मी का सांगत होते की मला लागलं किंवा मी तिथे खचले नाही की माझा स्पाईन फ्रॅक्चर झाला किंवा हात फ्रॅक्चर झालं, ते हील झालं. परत मी फिटनेस रिकव्हर केली. इनफॅक्ट मी माउंट एव्हरेस्ट केले तेव्हा माझं वजन 83 किलो होतं. तेव्हा मला बरेच जण म्हणायचे, तू ॲथलीटच दिसत नाहीस, तू काय एव्हरेस्टवरती जम्प करणार, इट्स नॉट युअर कप ऑफ टी. म्हणलं ओके, म्हणलं स्कायडायव्हिंग हा खेळ फिटनेसवरती नाही आहे, हा तुमच्या मेंटल फिटनेसवरती. तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहात आणि सगळ्याच गोष्टी, म्हणजे आयुष्यात आपल्याला काय करायचंय, आपण किती मेंटली स्ट्रॉंग आहात. किती जण नाही म्हणतात कुठल्याही गोष्टीला. मी समजा म्हणलं की मला उद्या भरतनाट्यम शिकायचंय, ठीक आहे, ज्यांना जे म्हणायचं म्हणू देत. माझ्या मुलं गिटार शिकले आता. मी म्हणलं मला पण गिटार शिकायचं. माझा मुलगा म्हणला, हे मम्मा तू गिटार वाजवणार आहे? म्हणलं हो, मी आधी वाजवत होते, म्हणून वाजून दाखव. तो हसला माझ्यावरती, पण डझंट मॅटर. पण मी आता जेव्हा 2 सॉंग्स वाजवते तो माझ्याबरोबर शेजारी म्हणजे मला कंपनी द्यायला बसतो की ओके, मग ही स्ट्रिंग ही चुकती किंवा हे करायला पाहिजे. सो ते पहिले कोण हसणार आहे ह्याच्यावर लक्ष न देता नंतर हेच आपल्याला शाबासकी देणार आहेत हे लक्षात ठेवून तुम्ही त्याच्यावरती काम केलं पाहिजे. नक्कीच. खरं तर प्रत्येक महिलेने हा विचार करणं खूप गरजेचं आहे. खरं तर तुमचा प्रवास हा संपूर्ण महिलांसाठी प्रेरणादायी असेलच. आपण आता मला वाटतं 1-1.5 तास गप्पा मारतो. 1-1.5 तासात संपणारा हा प्रवास नक्कीच नाहीये. तुमच्यावरती खरं तर मूवी येणं गरजेचं आहे, पण त्या मूवीमध्ये पण सगळं दाखवणं शक्य नाहीये. तुमच्या बोलण्यातून आलं की हे पुस्तकामध्ये येईल,
याचा अर्थ पुस्तक येईलच. येईलच. आणि खरंच येणं गरजेचं आहे, कारण तुमचा हा प्रवास समाजासमोर जाणं गरजेचं आहे. कारण समाजामध्ये अशा कित्येक महिला आहेत खचलेल्या, की आम्ही काही करू शकत नाही, आम्हाला कुटुंबाची साथ नाही. अर्थात ह्या सगळ्यांचं उत्तर आजच्या या पॉडकास्टमधून मिळेल. हे सोपं नव्हतं. नाही. ते तुम्ही सांगितलं की मेंटली तुम्ही फिट असणं गरजेचं आहे. त्यात तुम्ही होतात, स्ट्रॉंग होतात तुम्ही, त्यामुळे हे शक्य झालं. खरंच पुन्हा एकदा सांगतो, हा प्रवास तेवढा सोपा नाहीये. ऐकताना अंगावरती काटे येत होते, शहारे होते. नक्कीच भविष्यात तुमचे जे काही प्रोजेक्ट आहेत त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वास्तव कट्ट्यावरती आलात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. थँक्यू.